महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय बोली अभ्यासक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष रिद्धपूर अमरावतीच्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर अविनाश आवलगावकर, बीजभाषक डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ पुणेचे डॉक्टर प्रसाद जोशी, भाषा संचालक महाराष्ट्र राज्य श्री अरुण गीते, तसेच आज दिवसभर 3 सत्रांमधून बोलीभाषेसंदर्भात आपले विचार प्रदर्शित करणारे साहित्य, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर अतिथींचं मी पीयू शिरवाडकर आरोळे आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राला संतांची आणि कवींची भूमी म्हणून ओळखलं जातं, जिथे अनेक शतकं ज्ञान, भक्ती आणि साहित्याचा प्रवाह अखंडितपणे वाहतो आहे. या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आधारस्तंभ म्हणजे मराठी भाषा. मराठी ही एक मोठी भारतीय भाषा असून ऑक्टोबर 2024 मध्ये तिला भारत सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. महाराष्ट्र ही भूमी केवळ भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण नाही, तर तिच्या भाषिक वारशातही अनोखी समृद्धी दडलेली आहे. मराठी ही प्रमाण भाषा असली तरीही राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमललेल्या बोली भाषा या मराठीच्या मूळ रसाला अधिक गोड आणि वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. या बोली भाषांचं जतन, संवर्धन यासाठी बोली अभ्यासक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यासाठी मी माननीय अतिथींना आमंत्रित करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश आवलगावकर, कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती, डॉक्टर प्रसाद जोशी, कुलगुरू डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ पुणे आणि श्री अरुण गीते, भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करावी. बोली भाषांचा जागर निर्माण करणारं बोली अभ्यासक कार्यशाळेचं उद्घाटन समारोहाचं दीपप्रज्वलन. मान्यवरांचे मनपूर्वक आभार. यानंतर मी आपणा सर्वांना विनंती करते की सर्वांनी राज्यगीतासाठी उभं राहावं. आपण आता राज्यगीत इथे सुरू करणार आहोत. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. स्थितीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दत्तराणी तू महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.
मी माननीय डॉक्टर सुबोध भांडारकर, कुलसचिव मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती यांना मंचावर आमंत्रित करते आणि त्यांना कृपया मंचावर आसनस्थ होण्याची विनंती करते. आपली परंपरा आपल्या अतिथींचा स्वागत आणि सन्मान करण्याची इथे आपण राखणार आहोत आणि सर्वात आधी आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत डॉक्टर प्रसाद जोशी यांचा. संस्कृत शब्दकोश प्रकल्प आणि भाषाशास्त्र विभागाच्या मराठी बोली भाषेच्या प्रकल्पांसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमांचं त्यांनी नेतृत्व केलं असून संस्थेच्या हेरिटेज वास्तूच्या जतनासाठी, संशोधनासाठी त्यांनी विशेष कार्य केलं आहे. डॉक्टर प्रसाद जोशी हे डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ पुणेचे कुलगुरू म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांचं स्वागत डॉक्टर अविनाश आवलगावकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. डॉक्टर अविनाश आवलगावकर महानुभाव साहित्य, मध्ययुगीन मराठी साहित्य आणि समीक्षा या विषयांवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. ज्येष्ठ संशोधक, समीक्षक आणि महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर अविनाश आवलगावकर सरांचं स्वागत आणि सत्कार महाराष्ट्र राज्याचे भाषा संचालक माननीय श्री अरुण गीते सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. कुलसचिव मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावतीचे डॉक्टर सुबोध भांडारकर सरांचा स्वागत आणि सत्कार अरुण गीते सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय अरुण गीते भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान आम्हा सर्वांच्या वतीने आवलगावकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मान्यवरांचे आभार. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी माननीय अरुण गीते सर, भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांना मी इथे आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर प्रसाद जोशी, सन्माननीय कुलगुरू, डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ पुणे, तसेच मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सुबोध भांडारकर आणि या ठिकाणी आपण उपस्थित झालेले बोली अभ्यासक, बोली तज्ज्ञ, आपणा सर्वांचे मराठी भाषा विभागाच्या वतीने, भाषा संचालनाच्या वतीने आणि मराठी भाषा विद्यापीठाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. गेल्या 6 महिन्यापासून आपण हा बोली भाषेचा जागर अविरतपणे करत आहोत. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये जाऊन त्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामधील ज्या बोलीभाषा आहेत, त्या बोलीभाषेंवर काम करणारे बोली अभ्यासक आहेत, बोली तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली. बोलींची प्रश्न, बोलींच्या समस्या, बोलींची सद्यस्थिती जाणून घेतली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 19 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं औचित्य साधून बोलींचा जागर आपण केला. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आमचे विभागाचे 9 अधिकाऱ्यांचे 9 गट आणि कर्मचारी प्रत्येकी 4-4, 5-5 जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी बोलींचा जागर कार्यक्रम केला. त्या जिल्ह्यामध्ये प्रचलित असलेल्या बोली, त्या बोलींच्या संबंधातील अभ्यास करणारे, अध्ययन करणारे अभ्यासक, बोली तज्ज्ञ, त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं. त्याचबरोबर
त्या बोलींच्या संबंधातील बोली बोलणारे जे लोक आहेत त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमात सहभाग होता. अशा पद्धतीने आपण 36 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोलींचा जागर केला. त्या अनुषंगाने सबंध महाराष्ट्रात बोलींचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी लोकजागृती घडून आली. मोठ्या प्रमाणात लोकांकडून, बोली अभ्यासकांकडून आम्हाला प्रतिसाद मिळत होता. आमचा देखील त्याच्यात सहभाग असावा. आम्ही देखील बोलीचं जतन, संवर्धन करण्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमचे योगदान देतो. तर अशा पद्धतीचा एक व्यापक प्रसिद्धी त्या कार्यक्रमाला प्राप्त झाली. आपणास सांगण्यास आनंद होईल की या कार्यक्रमाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये मराठी भाषा विभागाच्या वतीने एक उल्लेखनीय कार्यक्रम म्हणून त्याची नोंद घेण्यात आली आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण तुमच्या सहकार्याशिवाय आणि मदतीशिवाय हे होऊ शकलं नसतं. शासनाचं काम गेल्या 60 वर्षापासून, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून मराठीचा विकास, मराठीचा वापर, मराठीचं जतन, संवर्धन आणि प्रचार प्रसार करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अविरतपणे प्रयत्न करण्यात येत आहेत. मग भाषा संचाची स्थापना असो, त्यानंतर राजभाषा मराठीचा राजभाषा म्हणून वापर आणि विकास असो, त्याचबरोबर आता आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये 1 मे 2026 रोजी राजभाषा मराठीचा हिरक महोत्सव पुणे येथे साजरा केला. राजभाषा मराठीच्या वापराला जवळजवळ 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम केला. ज्याप्रमाणे राजभाषा म्हणून मराठीचा विकास होतोय, वापर होतोय, जतन, संवर्धन होतंय, तसंच मराठी भाषेच्या ज्या विविध बोली आहेत, अभ्यासकांच्या मते बोलींची संख्या कमी जास्त असू शकतील, परंतु थोडक्यात सांगायचं तर मराठी भाषेच्या विविध बोली आहेत आणि त्या विविध बोली ह्या मराठी भाषेच्या स्रोत आहेत, उगम स्रोत आहेत. जसं एखादा वृक्ष असतो, तो वृक्ष त्याच्या मुळाच्या आधारे वाढत असतो, त्याच्या शाखा वाढत असतात, त्याचा विकास होत असतो. तशा या बोली या आपल्या मराठी भाषेच्या मुळं आहेत आणि ही मुळं जतन केली, त्याचं संवर्धन केलं तर तो वृक्ष बहरेल, तो वृक्ष जगेल आणि त्याच्यातून जे काही विकासाची फळं ती आपल्याला प्राप्त होतील. तर हीच संकल्पना, हेच ध्येय आम्ही समोर ठेवून बोलींचा जागर आणि बोलींचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याचा व्यापक कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. तर मला आपल्या पुढे शासनाचं बोलींचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने काही निश्चित धोरण आहेत, आम्ही ते आखतोय, तर ते तुमच्या पुढे मांडणं या ठिकाणी प्रस्तुत ठरेल. तर पहिलं हा कार्यक्रम घेण्यामध्ये एक शासनाने एक ध्येय निश्चित केलंय. तर त्याचं ध्येय महत्वाचं आहे. बोलींचं जतन करायचं आहे, बोलींचं संवर्धन करायचंय, संरक्षण करायचंय आणि त्याचं दस्तऐवजीकरण करायचंय. तर हे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही काही उद्दिष्टही निश्चित केलेले आहेत. कदाचित ही उद्दिष्ट कमी जास्त असू शकतील. आपल्याशी चर्चा करून 3 दिवसाच्या कार्यशाळेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आपण नक्की सुधारणा करू आणि सुधारित पद्धतीने आपण पुढे जाऊ. पहिलं म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही जो व्यापक स्वरूपात कार्यक्रम केला, त्याचा मुख्य उद्देश होता महाराष्ट्रातील ज्या विविध बोली आहेत, बोली भाषा आहेत, त्यांचा परिचय करून घेणं. मोठ्या प्रमाणात ते काम साध्य झालेलं आहे. अजूनही अनेक अशा बोली आहेत त्या अजून अज्ञात आहेत, त्याची माहिती आपल्या मार्फत होत आहेत. तर अशा पद्धतीने हे आपण बोलींचा परिचय करून घेतोय. दुसरं ध्येय आहे, उद्दिष्ट, महाराष्ट्रातील विविध बोलींचा, विशेषतः ज्या लुप्त आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशा बोलींचा शोध घेणं आणि अशा बोलींचं सर्वेक्षण करणं. तिसरं, बोलींचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या कार्यामध्ये बोली अभ्यासकांना व बोली तज्ज्ञांना आणि बोली बोलणाऱ्या लोकांना सहभागी करून घेणं. आजचा जो आज आणि उद्या असे 3 दिवसीय जे बोली अभ्यासकांची कार्यशाळा घेतली आहे, तर ते त्याच कामाचा, त्याच प्रयोजनाचा एक महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील बोलींचे भौगोलिक नकाशांकन करणं, म्हणजे मॅपिंग करणं. कुठल्या कुठल्या महाराष्ट्रातल्या बोलीमध्ये, भागामध्ये, भूभागामध्ये, प्रदेशामध्ये कुठे कुठे बोली बोलतात, त्याचं प्रमाण किती आहे, त्याचं एक मॅपिंग करण्याचं काम देखील आपण करण्याचं ठरवलंय. आताच सन्माननीय रमेश वरखडे सर आणि आमचे भाषा सल्लागारचे समितीचे माजी अध्यक्ष
दिलीप धोंडगे सर, त्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण पुढे यावं, सरांना पुढे असं नसतं करावं. आपल्याला माहिती आहे या मॅपिंग करण्याच्या कार्यक्रमाबरोबरच भारतभर जनगणनेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. कालच ज्येष्ठ बोली अभ्यासक ज्यांचं बोलींचं सर्वेक्षण जतन कार्यामध्ये मौलिक योगदान आहेत आणि त्यांचं स्मरण केल्याशिवाय बोलींचा अभ्यास पुढे जाऊ शकणार नाहीत असे डॉक्टर गणेश देवी, त्यांच्याबरोबर आम्ही काल व्हीसीद्वारे बैठक घेतली. तर त्याच्यातून त्यांनी आम्हाला एक मौलिक सूचना केली आहे की भारतभर जनगणनेचा कार्यक्रम सुरू आहे. तर या जनगणनेमध्ये तर त्यांनी अगदी 1951 पासूनचा आढावा घेतला आणि त्यांनी सांगितलं कुठेतरी 1961 त्यानंतर मराठीच्या ज्या बोली आहेत त्या म्हणजे त्याच्या नोंदी ज्या आहेत त्या कमी कमी होत आहेत, म्हणजे त्याचं डिक्लाईनच्या अवस्थेकडे आहेत. तर आता हे जे जनगणनेचं काम सुरू आहे तर शासनाच्या वतीने जनगणना जे नोंदणी महानिरीक्षक आहेत तर त्यांना तुम्ही विनंती करा आणि बोलींच्या आपल्या जनगणनेच्या सर्वेक्षणामध्ये बोलींचं देखील सर्वेक्षण करण्याची विनंती त्यांना करा, जेणेकरून शासनाच्या दस्तावेजामध्ये त्या बोलींची नोंद होईल आणि लिंग्विस्टिक स्वरूपामध्ये त्याचं एक सर्वेक्षण आणि त्याचं एक जतन करण्याचं काम आपल्याला पुढे नेता येईल. त्याचबरोबर प्रत्येक बोली ही जरी स्वतंत्र भाषा नसली किंवा तिला लिपी असली किंवा नसली तरी शेवटी ती भाषेचं रूप आहेत आणि भाषेचं रूप अभिव्यक्त करायचं आहे तर त्याच्यासाठी व्याकरणाची गरज आहे. तर प्रत्येक बोलीचं एक व्याकरण असावं, तर व्याकरणिक अंगाने बोलीचा अभ्यास व्हावा, हे देखील उद्दिष्ट आपण या ठिकाणी निश्चित करतोय. त्याचबरोबर बोलींमधील मौखिक परंपरेने जास्तीत जास्त बोलींमधील जे काही शब्द असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील तर ते अभिव्यक्त होत असतात. त्याचं संकलन करणं आणि बोलींचा शब्दकोश तयार करणं, बरेच अभ्यासक तुम्ही आपल्या परीने बोलींचा शब्दकोश तयार करतात, त्याचं संकलन करतात, त्याला देखील प्रोत्साहन देणं. दुसरं ध्येय असं आहे बोलींमधील मौखिक व लिखित स्वरूपातील जे साहित्य आहेत, बोलींमधील लोकसाहित्य असतील, लोकगीतं असतील किंवा लोकसंगीत असतील, लोकपरंपरा असतील किंवा बोलींमध्ये बोलणारे जे लोक आहेत त्यांचं लोकजीवन असेल वैविध्यपूर्ण काही, तर त्याचं देखील एक वैशिष्ट्य, त्याचं एक महत्त्व समजून घेणं आणि त्याला देखील प्रोत्साहन देणं. बोलीमधील मौखिक आणि लिखित स्वरूपातील लोकसाहित्य, लोकगीतं, लोकसंगीत याचं संकलन करणं, तर ते संकलन ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये बऱ्याच अगदी मनुष्याच्या जन्मापासून तर अगदी मृत्यूपर्यंतच्या ज्या विविध अवस्था आहेत त्याच्यामध्ये जे संस्कार वेगळे घडत असतात त्याच्यातून लोकपरंपरेने त्या प्रसंगी लोकगीतं गायली जातात. काही विधी आपण करतो त्या प्रसंगी काही लोकसंगीत किंवा त्याचं आपण सादरीकरण करतो ते म्हटलं जातं. तर त्याचं देखील एक ध्वनी चित्रमुद्रण आणि ध्वनिमुद्रण करणं, कारण काही वयोवृद्ध महिला आहेत त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचं हस्तांतरित करीत असतात आणि त्यांचं मुखोद्गत असतं, त्याचं मुद्रित स्वरूपात बऱ्याच ठिकाणी ते उपलब्ध नाही आहेत. तर ते ध्वनिमुद्रित आणि ध्वनिचित्रमुद्रित स्वरूपामध्ये त्याचं जर संकलन केलं तर त्याचं निश्चित चांगल्या पद्धतीने जतन होईल, संरक्षण होईल आणि त्याला देखील प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. बोलींचा केवळ संकलन सर्वेक्षण न करता एक शास्त्रीय पद्धतीने बोलींचं भाषा वैज्ञानिक दृष्ट्या आणि समाज वैज्ञानिक दृष्ट्या देखील बोलींचा अभ्यास करण्याची गरज आहे. हे देखील आपण ध्येय त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. बोलींचं विशेषतः ज्या नष्टप्राय आणि लुप्तप्राय होण्याचा धोका असलेल्या ज्या बोली आहेत त्याचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी काय संरक्षणात्मक आणि सुधारणात्मक उपाययोजना करता येईल त्याच्या संबंधात देखील अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने हे ध्येय देखील आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. डिजिटल आणि AIच्या जमान्यात आपल्याला ह्या तंत्रज्ञानाला विसरून चालणार नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने बोलींचं जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि त्याचं डिजिटलायझेशन किंवा दस्तऐवजीकरण करण्यासाठी देखील आपण त्या माध्यमांचा आणि या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर बोलींचं जतन, संवर्धन करण्यासाठी आधीच सांगितल्याप्रमाणे ध्वनिमुद्रित म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा ध्वनिचित्रमुद्रित व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या माध्यमातून आणि AIच्या आधारे आपल्याला एक कॉर्पस तयार करायचा आहे. ज्यावेळेस आपण निवळ मराठी भाषा नव्हे,
मराठी भाषेतलं मुद्रित साहित्य असेल, मराठी भाषेतलं ध्वनिमुद्रित साहित्य असेल, मराठी भाषेतलं जे नाटकं असतील किंवा चित्रपट असतील, म्हणजे त्या पद्धतीचं साहित्य असेल, तर त्याचं संकलन, त्याचा डेटा तयार करतोय. त्याचबरोबर आपल्याला बोली ह्या मराठी भाषेचं वैभव आहे. बोलींशिवाय मराठी भाषा परिपूर्ण होऊ शकत नाही. ज्या ज्या बोली आहेत त्या बोलींचं देखील जे मुद्रित, ध्वनिमुद्रित आणि ध्वनिचित्रमुद्रित जो काही डेटा आहे त्याचं संकलन करणं आणि या आधारे, कॉर्पसच्या आधारे आपल्याला एक बृहत कोश तयार करण्याची योजना शासनाच्या वतीने आखली आहे. विकसित महाराष्ट्र 2047 त्या अंतर्गत हे आम्ही एक महत्त्वाचं उद्दिष्ट ठरवलंय, जेणेकरून या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, एआयच्या युगामध्ये मराठी भाषा ही अडथळा होणार नाही, तर ती साधन होईल. अशा पद्धतीने हा जो बृहत कॉर्पस आपण तयार करणार आहोत आणि तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये देखील आपल्याला मराठी भाषेचा सर्व ठिकाणी वापर करता येईल, हे धोरण त्याच्यामध्ये आहे. बोलींचं जतन आणि संवर्धन करायचं आहे. तसंच ज्या लुप्तप्राय होणाऱ्या भाषा आहेत त्यांचा जो धोका ओळखून, तर त्याच्यासाठी काही योजना, काही निश्चित कार्यक्रम किंवा काही प्रकल्प आखता येतील का, त्याचा देखील आपण विचार करणार आहोत. बोली आणि हे जे काही कार्यक्रम आणि प्रकल्प आहेत, जे बोली अभ्यासक आहात तुम्ही वैयक्तिक स्तरावर काम करतायत, काही संस्थांच्या माध्यमातून काम केलं जात आहेत, महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या अंतर्गत देखील त्याच्यासाठी काम केलं जात आहेत. तर हे प्रकल्प आणि ह्या योजना आहेत, तर त्या योजना ह्या माध्यमातून राबवता येईल त्याच्यासाठी शासन विचार करत आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं आणि अत्यंत महत्त्वाचं जर कुठलं गोष्ट असेल तर बघतोय आपण की शहरीकरण होत आहेत, नागरीकरण होत आहेत, औद्योगिकरण होत आहेत. अगदी आता एआयच्या जमान्यात अजून आपण पुढे चाललो आहेत. जग आता हे छोटं व्हिलेज झालंय. तर अशा परिस्थितीमध्ये आपली बोली भाषा आणि ती व्यक्ती, त्यांची जी नाळ आहे ती तुटायला नको. परंतु असं जाणवत आहेत की नवीन पिढी आपल्या बोलींपासून दुरावते आणि मग हळूहळू जी कुटुंबातली बोलली जाणारी बोली आहेत ती न बोलता एक वेगळीच बोली ते आत्मसात करतात आणि मग बोली लुप्त होण्याचा हा महत्त्वाचा धोका त्या दृष्टीने जाणवतोय. मग त्यासाठी काय करायचं, तर जे बोली बोलणारे लोक आहेत त्यांच्याशी सतत संवाद करणं, त्या बोली बोलणाऱ्यांना ती बोली वापरण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि नव्या पिढीला विशेषतः आपल्या बोलीविषयी आत्मगौरव वाढावा, त्यांना आपल्या बोलीविषयी आत्मभान वाढावं किंवा अभिमान वाढावा, तर यासाठी देखील प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने शासन निश्चित ध्येय धोरण आखेल. त्याच्यासाठी आपण सर्व अभ्यासक, आपण सर्व बोली तज्ज्ञ आहात, तर तुमच्या सहकार्याशिवाय हा जो एक मोठा प्रकल्प किंवा हे अभियान म्हणू आपण, ते पुढे निश्चितच जाऊ शकणार नाहीत. तर यासाठी आपल्या सर्वांची सहकार्याची आणि मदतीची गरज आहे, आपल्या योगदानाची गरज आहे, असं आम्ही शासनाच्या वतीने आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. नेक्स्ट. आता हा कार्यक्रम आणि योजना किंवा ह्या सर्व अभ्यास करताना, उद्दिष्ट साध्य करताना काही एक बृहत आराखडा तयार करण्याची गरज आहे. हे प्रारूप हे प्राथमिक स्वरूपात आहेत. कदाचित आपल्याशी चर्चा करून त्यातल्या काही गोष्टी आपल्याला विस्तारित करता येईल, त्याच्यात काही बदल करता येईल. परंतु एक निश्चित असं प्रारूप किंवा एक आराखडा जर आपण नसेल, काही नियोजन केलं नाही, तर आपल्याला एक योजनापूर्वकपणे आणि एक निश्चित ध्येयाने आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर त्यासाठी आम्ही काही एक प्राथमिक स्वरूपात बृहत आराखड्याचं प्रारूप तयार केलंय. त्याच्यामध्ये एक साधारणतः आम्ही एक 10 गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. कुठल्याही बोलीचा जर विचार केला तर तो प्रथमतः काय करावं त्याच्यासाठी, तर ती बोली कोणती आहेत ते निश्चित करणं. मग महाराष्ट्रात बरेच तज्ज्ञ म्हणतायत की 216 बोली आहेत, कोणी म्हणतायत 80च्या वर बोली आहे, कोणी 100च्या वर बोली आहेत. काही असू देत, संख्या असू देत, संख्या कमी किंवा जास्त होईल, पण एक निश्चित आहेत, महाराष्ट्रामध्ये विविध बोली आहेत आणि त्या बोलींचं जतन संवर्धन करण्याची गरज आहे. हा एक मुख्य धागा आहे आणि तो धागा पकडून आपल्याला या बृहत आराखड्याच्या माध्यमातून पुढे जायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काही त्या आराखड्यामध्ये काही एक घटक निश्चित केलेले आहेत. पहिला घटक बोलीचं नाव, त्याच्यानंतर बोलीचा उगम, बोलींचं कार्यक्षेत्र, म्हणजे कुठल्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये त्या बोली बोलल्या जात आहेत त्याचं एक निश्चित करणं, मॅपिंग करणं. बोली बोलणाऱ्या लोकांची संख्या किती आहेत, मग त्याच्यातून निश्चित होईल की बोली बोलणाऱ्या लोकांची संख्या आधी किती होती जनगणनेच्या माध्यमातून, आता ती कमी होते का, मग त्याची काही कारणं आहेत का ती जाणून घेता येईल आपल्याला त्याच्यातून. त्या बोलीला बहुतेक बोली आहेत त्यांना लिपी नाही, पण तरी असं काही असेल की काही बोलींना जर स्वतंत्र लिपी आहेत का, तर त्याचा शोध घेणं. बोलींचं काही व्याकरण आहेत का, मग ते संस्थात्मक स्वरूपात तयार झालेलं असेल किंवा काही वैयक्तिक तज्ज्ञांनी स्वतः काही व्याकरण तयार केलेलं असेल,
तर त्या व्याकरणाचं त्याचा आपण एक आढावा घेणं, त्याचबरोबर बोलींचे जे शब्दकोश आहेत त्या शब्दकोश काही तज्ज्ञांनी तयार केलेले आहेत, त्याला एक निश्चित त्याचं धोरण आखून त्याला एक अधिकृतता तयार करण्याची, प्राधिकृतता देण्याची गरज आहे. मग त्या बोलींचा शब्दकोशाविषयी आपल्याला त्यामध्ये नियोजन करता येईल. बोलीमध्ये बऱ्याच मान्यवरांनी बोलीमध्ये काही साहित्य लिहिलं आहे, काही बोलींना लिपी नाहीत, तर त्यांनी प्रमाण मराठीत ते साहित्य लिहिलं आहे. तर ते बोलीतलं साहित्य आहे ते निश्चित करणं, बोलीतलं जे काही लोकसाहित्य, लोकगीत आहे, लोकपरंपरा आहे, लोकजीवन आहेत, त्याची नोंद घेणं, त्याच्याविषयी अभ्यास करणं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतोय की बोली बोलण्याचं प्रमाण कमी होत आहेत, हळूहळू त्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मग त्या का होत आहेत त्याची कारणं समजून घेणं. तर एक साधारणतः हे 10 जे घटक आहेत या बृहत आराखड्यामध्ये आपण तयार केलेले आहेत. तर हे तुमच्या पुढे सादर केलेले आहेत. ते अंतिम नव्हे, तर याच्यात सुधारणा करता येईल. आपण अभ्यासक आहात, बोलींचे जाणकार आहात, बोलींचे तज्ज्ञ आहात. नक्कीच आपल्या सर्वांच्या मदतीने, सहयोगाने हा बृहत आराखडा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याला परिष्कृत एक सुधारित रूप देऊ आणि मग तो पुढे आपल्याला जाता येईल. बरंच काही बोलण्यासारखं आहे, थोडाच वेळ आहेत. तर मला वाटतं शासनाची जी ध्येय उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका आहेत ते आपल्यापुढे इथे मांडलेली आहेत. तर इथून पुढे आपण 3 दिवस बोलींच्या संबंधात एक विविध अंगाने जे काही 10 विषय आपण निश्चित केले, त्या 10 विषयावर आपण चिंतन मंथन करणार आहोत. त्या चर्चासत्राच्या माध्यमातून परिसंवाद आहेत. हा केवळ परिसंवाद असणार नाहीत. काही बोली अभ्यासकांकडून थोडंसं त्यांच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप यासाठी केला होता की त्यांना इथे येण्या जाण्यासाठी काही आम्हाला सूचना द्यायच्या आहेत, त्यांना काही आमच्याकडून काही मदत अपेक्षित आहेत, तर ते एक सोयीचं व्हावं त्यासाठी तो व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. परंतु त्याच्यातून काही असं जाणवलं की नेमकं काय स्वरूप असेल. तर शेवटी एक काहीतरी विषय निश्चित करून त्या दिशेने आपण जर गेलो, नाहीतर निवळ चर्चा होते आणि मग सार काही मिळत नाही त्याच्यातून. तर त्याच्यासाठी आपण एक 10 विषय आणि ते 10 विषयाचे 10 सत्र आपण निश्चित केलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपण पुढे चर्चा करणार आहोत. तर मला वाटतं त्या प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने जे विषयाचे मार्गदर्शक आणि वक्ते आपण निश्चित केले ते त्यांचं म्हणणं सादर करतील, परंतु त्याच्यामध्ये काही भाग आहेत तो तुमच्याशी संवादाचा विषय राहील. आपल्याला एकमेकाशी संवाद पण करता येईल, आपल्याला एकमेकाशी चर्चेने त्याच्यातून अजून काय पुढे जाता येईल तर त्या गोष्टी करता येईल. पण मला एक सर्वांना विनंती आहे की आपल्याला सर्वांनाच हा एक मोठा प्रकल्प, मोठी एक अभियान पुढे न्यायचं आहे. तर एक सकारात्मक दृष्टीने आपण पुढे जाऊ. शासन आहेत, कुठली व्यवस्था असते त्याच्यात काही कमी असू शकतं, जास्त असू शकतं. जे कमी आहेत ते आम्ही आमचं म्हणतो आणि जास्त असेल ते तुमचं आहेत, तुमच्यामुळे ते जास्त घडणार आहेत. तर मला वाटतं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मला वाटतं इथे आपण सगळेजण भाषेवर प्रेम करणारे जमलो आहोत. त्यामुळे कुठल्याही, सर जसं म्हणाले, कुठलाही विचार मनात न आणता खरोखर भाषेसाठी आपल्याला जे करायचे आहे त्याबद्दलची मतं इथे आपण जरूर प्रदर्शित कराल. यानंतर मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरच्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. जसं या वेष्टनातून पुस्तक काढायला वेळ लागतोय तसं बोलीभाषेला सुद्धा सर्व मान्यता द्यायला आपल्याला वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी आपली मेहनत आवश्यक आहे. आता टाळ्या वाजवायला हरकत नाही. लक्षात घ्या, जेव्हा मंचावर काही पण चाललेलं असतं तेव्हा आपला सहभाग हा आपण टाळ्यांच्या माध्यमातूनच नोंदवू शकतो. त्यामुळे आपल्याकडनं तेवढी आमची जरूर अपेक्षा राहील. या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन झालेलं आहे. यानंतर बीज भाषणासाठी डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ पुणेचे कुलगुरू डॉक्टर प्रसाद जोशी यांना मी इथे मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असणारे रिद्धपूर येथे नवोदित अशा मराठी भाषा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, मराठी भाषेचे
ज्येष्ठ अभ्यासक असणारे डॉक्टर अविनाश अवलगावकर सर, अरुण गीते सर, विद्यापीठाचे रजिस्ट्रार महोदय आणि उपस्थितांमध्ये असणारे सर्व भाषा अभ्यासक, भाषा प्रेमी असे सर्व मान्यवर. वास्तविक सर्वप्रथम मी हे म्हणू इच्छितो की हे जे कार्यशाळा आयोजित केलेली आहे हे एक फार मोठं पाऊल आहे भाषेच्या इतिहासामध्ये. त्यामुळे मराठी विभाग जो आहे, भाषा संचालनालय आणि 2 संस्था यांच्या ज्या बरोबर आहेत, या सगळ्यांची करावी तेवढी प्रशंसा ही नक्कीच कमी आहे. आपण पाहतो की भाषा हा विषय असा आहे की तो अभ्यास झाला पाहिजे याविषयी सगळ्यांचं मत आहे, दुमत इथं कुणाचंच नाही आहे. पण आजूबाजूचं जे वातावरण आहे ज्याच्यामध्ये की इकडे भौतिक प्रगती खूप होतीये, त्याला आपला नकार तर कधीच नाही आहे, ती झालीच पाहिजे. पण हे होत असताना सुद्धा मानवीय शास्त्राच्या ज्या शाखा आहेत आणि त्यातही भाषासारखी जी एक विद्याशाखा आहे त्याला ऊर्जितावस्था आली पाहिजे, त्याचं महत्त्व हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं पाहिजे, या उद्देशाने ही मोठी कार्यशाळा इथं आयोजित करण्यात आली आहे. आणि आपल्या सर्वांबरोबर मलाही तेवढीच खात्री आहे की जो आराखडा, बृहत आराखडा पुढे आपल्यासमोर मांडण्यात आला, अनेक योजना, सरांनी जो शब्द वापरला गीते सरांनी, अभियान म्हणजे मोठ्या प्रयत्नाने पुढे जाण्याची ती गोष्ट असते. यान म्हणजे पुढे जाणे, म्हणजे एखाद्या ठिकाणी उद्देशाने हे करण्यासाठी ही कार्यशाळा हे पहिलं पाऊल आहे. त्यामुळे सर्व आयोजक संस्थांचं, आयोजकांचं आपण सर्वजण मनपूर्वक आभार मानूयात, त्यांना धन्यवाद देऊयात आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या सगळ्या सहभागींचं सुद्धा तितकंच महत्त्वाचं योगदान ह्या कार्यशाळेमध्ये आहे असं मी मानतो. आजचा जो ह्या कार्यशाळेचा विषय आहे तो बोली हा विषय आहे. खरं तर बोली म्हणजे काय आहे हे सुद्धा एक कोडच आहे, कारण त्याची व्याख्या अनेक प्रकारे केली गेली. भाषा आणि बोली ह्यांच्यामध्ये परस्पर संबंध काय आहे, भेद काय आहे, ह्याच्यावरून सुद्धा अनेक प्रकारचे सिद्धांत, अनेक प्रकारचे वाद हे चालूच असतात. भाषाशास्त्रामध्ये सुद्धा ते चालू आहेत. त्यामुळे कदाचित आपण असं पाहिलं तर हा एक विषय असा आहे की ज्याच्यामध्ये सर्वमान्य सिद्धांत, बोली कशी ठरवावी ह्याच्याविषयी सापडणार नाही. पण अशा कार्यशाळांच्या आयोजनातून, नियोजनातून जे मंथन होईल ते आपल्याला योग्य दिशेला नेणारं ठरेल. म्हणून ह्या विषयावरची कार्यशाळा ही तशी महत्त्वाची आहे. आता भाषा ही जी आहे ही मानवाला लाभलेली एक फार मोठी देणगी आहे. म्हणजे इतर प्राणीमात्रांपेक्षा त्यांच्याहून मानव हा भिन्न आहे, तो वेगळा आहे. ह्याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं महत्त्वाचं कारण असं आहे की माणसाला लाभलेली भाषा ही आहे. तुरीय वाचो मनुष्या वदंती, असं संस्कृतच्या परंपरेत, वेदाच्या परंपरेत म्हणलंय की मनुष्या वदंती म्हणजे मानवाची जी आहे ती भाषा, देवी वाच मजरंत देवा स्ताम विश्वा पशवो वदंती. त्यामुळे सगळ्या पशूंना खरं तर, सगळ्या जीवांना खरं तर आपला विचार मांडण्याचं, विनिमय करण्याचं काही ना काहीतरी साधन आहे. पण सगळ्यात त्यातलं प्रभावी साधन जे आहे ती भाषा आहे. इतर ठिकाणी काही आवाज असतील, काही संकेतिक इतर प्रणाली असतील, परंतु भाषेसारखी सुंदर प्रणाली ही मानवालाच फक्त लाभली. आणि म्हणून मानव हा इतर प्राण्यांपेक्षा, जीवांपेक्षा जो वेगळा ठरला त्यातलं प्रमुख महत्त्वाचं कारण भाषा आहे, हे सर्वांनीच मान्य केलं. आता या भाषेचा पण काही स्वभाव आहे. म्हणजे ही मानवाची भाषा आहे, पण अगदी आदिमानवापासून आजपर्यंत ही तशीच्या तशी राहिली आहे. कुठल्याही समूहाची, कुठल्याही व्यक्तीची भाषा हे असं झालेलं नाही. भाषा ही अत्यंत बदलणारी अशी गोष्ट आहे. नित्य पद्धतीने त्याच्यामध्ये, नित्य नियमाने त्याच्यामध्ये बदल घडतात. एकदम डायनॅमिक ज्याला म्हणू अशा स्वरूपाची ही भाषा आहे. त्यामुळे आपण सुद्धा बघतो की इतिहासाच्या टप्प्यांमध्ये भाषेत अनेक बदल झाले. कितीतरी भाषा आज अस्तित्वात सुद्धा नाही आहेत. काही भाषा नव्याने उदित होताना, नव्याने निर्माण होताना, आपल्या जसं क्रिओन असेल, पिजन असेल, ही उदाहरणं नवीन निर्माण झालेल्या भाषांची आहेत. ही उदाहरणं कमी असतात पण तशी आहेत. जसं ऐतिहासिक ह्याच्यामध्ये आपण पाहतो की टप्प्याटप्प्याने भाषा बदलत जाते, तसं भाषा भौगोलिक स्तरावरती सुद्धा ही खूप मोठ्या प्रमाणावर बदलत जात असते. त्यामुळे बदल हा भाषेचा स्वाभाविकच भागच आहे, स्वाभाविक त्याचा घटकच आहे. आणि भाषेच्या सगळ्या घटकांमध्ये हे बदल होतात. व्याकरणामध्ये बदल होत असतो, शब्दसंपत्तीमध्ये बदल होत असतो, उच्चारणाच्या त्याच्या ध्वनी संपत्तीमध्ये बदल होत असतो. असे सगळ्या प्रकारचे बदल घडतात. त्यामुळे बदल हा भाषेचा स्वभाव आहे
इथपासून आपल्याला बोलीचा अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. म्हणजे ह्या अभ्यासाच्या सुरुवातीला हे तत्व आहे मान्य करावं लागेल की भाषा ही खूप परिवर्तनशील आहे. बदलणं हा भाषेचा स्वभाव आहे. आता ह्या बदलांचं जे वर्गीकरण केलं जातं, तो अभ्यास केला जातो, त्याच्यामधला हा बोलींचा एक अभ्यास आहे. भाषाशास्त्राच्या विविध शाखांचा जर आपण विचार केला तर म्हणजे समाज विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, सोशो लिंग्विस्टिक्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला बोलीचा हा अभ्यास याच्यामध्ये होतो, की ज्याच्यामध्ये भाषांच्या विविध जी रूपं आहेत, जी परिवर्तन आहेत, त्याचा अभ्यास हा केला जातो. त्यामुळे बोली हे आपल्याला तिथे येते. आता बोली ह्याचा अर्थ असा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये डायलेक्ट हा शब्द वापरला जातो. रिजनल व्हरायटी किंवा व्हेरिएशन्स हे सुद्धा शब्द त्याच्यामध्ये वापरले जातात. पण प्रामुख्याने बोली म्हणजे एक प्रकारे आज त्याचं कशा पद्धतीने कशाला बोली म्हणायचं, तर एक त्या भाषेच्या अंतर्गत असणारा, त्या भाषेचं एक परिवर्तनाचं रूप, एक बदल, त्या भाषाभेद किंवा पोटभेद आपण म्हणू शकतो. पण तो भाषेच्या अंतर्गत असतो. त्यामुळे त्यातला प्रमुख भेद आहे हा प्रादेशिक भेद आहे. भाषा जितकी विस्तृत आहे, भूप्रदेशावरती ती पसरलेली असते, तितके ते बदल होण्याचे तिची संभावना अधिक असते. म्हणजे आपण जर का पाश्चात्य युरोपियन संदर्भामध्ये पाहिलं तर असं लक्षात येईल की इंग्रजीसारखी भाषा की जी विस्तीर्ण अशा भूप्रदेशावरती ती बोलली जाते, अनेक भूप्रदेशामध्ये त्याची व्याप्ती आहे, त्याचे तर भरपूर आपल्याला त्याचे डायलेक्ट्स किंवा त्याचे ज्या बोली आहेत त्या दिसतात. हेच उदाहरण अनेक इतरही भाषांच्या, फ्रेंच भाषेच्या बाबतीत देता येतील. हिंदीसारखी भाषा जी आहे, जी भारतीय भाषा आहे, जी विस्तीर्ण भूप्रदेशावरती बोलली जाते, तिच्यासुद्धा खूप भाषेचे बदल, बोली हे दिसतात. त्यामुळे प्रामुख्याने विस्तीर्ण भूभागावरती जी जाते भाषा, तिचे बदल होणं, तिचे बोली संभावना जास्तीत जास्त ही निर्माण झालेली असते. त्यामुळे प्रादेशिक बोली, ह्या प्रादेशिकता किंवा एखाद्या भूप्रदेशाची भाषा, म्हणजे त्या भाषांतर्गत असणारे प्रादेशिक बदल, याला आपण बोली म्हणू शकतो. दुसरे भेद भाषेच्या पोटभेद किंवा विभाग असू शकतात, बदल असू शकतात. ते काही ना काही व्यावसायिक गटांमुळे सुद्धा पडणारे असतात. आणि म्हणून आपण पाहतो की कातकऱ्यांची भाषा आहे ती थोडी काही वेगळी आहे. मग त्या भाषेतली शब्दसंपत्ती वेगळी असते, बोलण्याच्या काही लकबी वेगळ्या असतात. अशी शेतकऱ्यांची भाषा असते की शेतकऱ्यांच्या बोलीमध्ये, म्हणजे त्या मराठीमध्ये सुद्धा किंवा ती जी कुठली भाषा असेल त्याच्यामधला शेतकरी वर्ग जो असेल तो काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतो. त्यांचे व्यवसायाच्या दृष्टीने असणारे शब्द त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले असतात. काही थोडंफार उच्चाराचे सुद्धा भेद त्याच्यामध्ये झालेले असतात. त्यामुळे कदाचित ते दुसऱ्या व्यावसायिक त्याच्या भाषेशी, त्या भाषा त्यातल्या शब्दसंपत्तीशी तसं काही साम्य राहत नाही. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने काही सामाजिक जे वर्ग असतात, सामाजिक जे समूह असतात, त्यांच्यासुद्धा काही ना काहीतरी बोलण्याच्या, भाषा वापरण्याच्या या पद्धती निराळ्या असतात. त्यामुळे असे वेगवेगळे भाग आपल्याला दिसतात. अगदी इतर भेद आपण पाहिले त्यांना सुद्धा समांतर भाषेचे भेद जातात, बरोबर दिसतात आपल्याला. जसं की काही स्त्रियांची बोली आपण म्हणतो, महिलांची बोली आहे, पुरुषांची काही बोली आहे, म्हाताऱ्या किंवा वृद्ध लोकांची काही बोली असू शकते. त्यामुळे वयानुसार, लिंगानुसार, व्यवसायानुसार, सामाजिक समूहांच्या अनुसार अशा वेगवेगळ्या प्रकारे एका भाषेमध्ये काही ना काहीतरी परिवर्तित रूप ही दिसायला लागतात. म्हणजे केवळ प्रादेशिकता हा एकमेव भाषाभेदाचा घटक आहे असं नाही, तर अशा अनेक प्रकारे आपल्याला भाषांचे भेद दिसतात. आणि आपण इथे म्हणतो कातकरी बोली, महिलांची बोली आहे, अशा पद्धतीचे भेद आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा, व्यवहारामध्ये दिसतात. आता ह्या सगळ्या बोलींचा जो समूह आहे ती मिळून भाषा बनते. त्यामुळे भाषा आणि बोली ह्याच्यामध्ये जो संबंध आहे तो असा आहे. मुळात भाषेची व्याख्या करतानाच ती व्याख्याच अशी केली आहे, लँग्वेज इज टोटॅलिटी, लँग्वेज इज कलेक्शन ऑफ डायलेक्ट्स, इट इज अन ॲग्रिगेट ऑफ डायलेक्ट्स. म्हणजे मराठी म्हणलं तर मराठी म्हणजे कुठल्या तरी एका भाषेला मराठी, एका प्रभेदाला मराठी म्हणलं जात नाही. मराठी म्हणून जे केवढे प्रभेद असतील, मग ते प्रादेशिक असतील, व्यावसायिक असतील, जनसमूहांचे असतील, त्या सगळ्या भेदांचं सामूहिक नाव म्हणजे ती भाषा आहे. त्यामुळे लँग्वेज इज अन ॲग्रिगेट, इट इज अ कलेक्शन ऑफ डायलेक्ट्स, असं त्याचं जे वर्णन केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे हे जे भेद आहेत हे ह्याच्यापेक्षा अजून खाली भेद होऊ शकतात. लघुभेद आहे तो म्हणजे इडिओलेक्ट ज्याला म्हणतात, व्यक्ती बोली. प्रत्येक व्यक्ती तिची काहीतरी लकब आहे बोलण्याची, तिची काहीतरी खास शब्द संपत्ती असते, तीच त्या पद्धतीनेच ती बोलते.
त्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्यामध्ये असतो. पण ह्या व्यक्तिबोली ज्या आहेत, व्यक्तींचे जे भेद आहेत, प्रभेद आहेत, त्याला आपण बोली नाही म्हणत. त्याला बोली नाही म्हणत. अशा अनेक व्यक्तींची मिळून ती बोली होईल. म्हणजे जसं डायलेक्टचं कलेक्शन, डायलेक्टचं ॲग्रिगेट म्हणून, डायलेक्टचा किंवा बोलींचा समूह म्हणून भाषा होईल, तसं व्यक्तिगत प्रभेद जे आहेत, इडिओलेक्ट्स जे आहेत, त्याचा समूह डायलेक्ट होऊ शकतं, त्याचा समूह बोलीभाषा होऊ शकते. त्यामुळे बोली होण्यासाठी अनिवार्य आहे किमान 2 व्यक्ती. एका व्यक्तीची खासियत ही बोली नाही होणार, तर बोली होण्यासाठी किमान 2 तरी त्या पद्धतीने बोलणारे, त्या पद्धतीने भाषा वापरणारे हे आवश्यक त्याला राहणार. त्यामुळे किमान 2 ते किती मोठ्या समूहापर्यंत ही बोली असू शकते. म्हणजे आपण असं पाहतो की बोली हा जो आहे, हा त्या भाषेचा स्वभाव आहे, त्या भाषेची विविधता टिपणारा तो भाग आहे. त्यामुळे भाषा आणि बोली ह्याच्यातला जो संबंध आहे, तो एक अवयवी रूप असा संबंध आहे. घटक आणि घटना अशा स्वरूपाचा संबंध आहे. बोलींची मिळून भाषा होणार आहे. अशा पद्धतीने हा एक अंगभूत घटक असणारा हा बोली नावाचा प्रकार आहे, भेद आहे. आणि आपण पाहतो की जगात सगळीकडे या बोलींना खूप महत्त्व आहे आणि त्या बदलत जातात. पण त्या आता भाषा कधी होते आणि बोली कधी होते, कधी तो भेद जो भाषेच्या अंतर्गत आहे तो बोलीचा परिवर्तित भाषेमध्ये होणार, हा एक मोठा एक प्रकारे वादाचा किंवा ज्याच्यावरती कधी निर्णय होणं फार अवघड आहे अशा स्वरूपाचाच हा भाग आहे. म्हणजे आपण एखाद्या शेतकऱ्याचं उदाहरण घेऊ. तो एक भाषा किंवा भाषेचं एक रूप तो ते बोलतोय आणि त्याच्या गावाची ती सगळी भाषा आहे, ती त्याला चांगली येते. तो त्या गावामध्ये हिंडत असताना, गावामध्ये फिरत असताना, गावामध्ये विचारविनिमय चालू असताना त्याला त्याच्या गावची भाषा कुठल्याही कष्टाशिवाय सहजगत्या समजते, अतिशय सहजपणे समजते. तो जसा गावाच्या बाहेर पडेल तसं थोडं पुढे गेल्यावर त्याला तिथली स्थानिक भाषा समजते, पण समजताना थोडे कष्ट पडतायत. कदाचित 2-4 शब्द नाही कळत आहेत, कदाचित व्याकरणाचा एखादा प्रत्यय विभक्तीचा, तुला, तुचे, तुमले असे काहीतरी वेगळे भाग दिसत आहेत. त्यामुळे त्याला ते समजतंय अजून, पण किंचित कष्ट पडतायत. अजून पुढे गेल्यानंतर तरीही समजतंय, पण अधिक कष्ट पडतायत. पुढच्या गावात गेला तर आता तर मात्र खूपच कष्ट पडतायत, पण भाषा समजतीये. इथपर्यंत ती बोली आहे. म्हणजे बोलीचा विचार करताना आपण एक असं म्हणू शकतो की त्या भेद जरी असले, प्रभेद जरी असले, उपभेद जरी असले, तरी सुद्धा त्या सगळ्या भेद परस्परांना समजतायत. म्युच्युअली इंटेलिजिबल व्हरायटीज असं असतं. आणि ते जे होत नाही तेव्हा ती भाषा कदाचित वेगळी होऊ शकते. त्यामुळे बोली होण्याचं जे प्रमुख लक्षण आहे ते मुख्य त्या समूहामध्ये ते प्रभेद एकमेकांना समजत असतात, कळत असतात, थोडे कष्ट पडत असतील, पण ते आपल्याला समजतं. म्हणजे अहिराणीमध्ये आज इथं कोणी बोललं, कदाचित मला तसं बोलता येणार नाही, पण ती व्यक्ती काय बोलते हे मला समजतंय चांगलं. म्हणजे मी द्वैभाषिक नसून सुद्धा ती माझी भाषा आहे असं म्हणून मला ती समजलं जातं, तिथपर्यंत ती बोली आहे. अशा पद्धतीने ह्या बोली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित खूप फरक सुद्धा पडतो, पण तरीही त्या समजल्या जातात. याच्यात काही सामाजिक वर्गांचाही भाग असतो. जसं पाहिलं तर आपण पाश्चात्य जगतामध्ये पाहिलं तर एक इंग्रजी ही जी भाषा आहे ती सुद्धा म्हणजे ब्रिटन व्हरायटी ज्याला आपण रिसिव्ड प्रोनाऊन्सिएशन म्हणू शकतो, पण स्कॅन्डिनेव्हियन असेल, स्कॉटिश असेल, आयरिश असेल, या सगळ्यांमध्ये इतके प्रभेद आहेत थोडे थोडे होत जाणारे. ते कदाचित म्हणजे एखाद्या त्या स्कॉटलंडमधल्या व्यक्तीला आयरिश व्यक्तीचं इंग्रजी समजणार नाही, ॲक्सेंट समजणार नाही, त्यातले काही शब्दसंपत्ती एकदम अवघड जाईल, परंतु त्याची आंतरिक भावना की हा माझीच भाषा बोलतोय, थोडी वेगळी आहे, एवढं त्याला वाटत राहतं. हा या बोली आणि भाषेमधला एक संबंध आहे. आपण सगळ्यांनी ती फुलराणी हे जे नाटक आहे ते पाहिलं असेल. त्याचं मूळ जे बर्नार्ड शॉ यांचं जे नाटक होतं पिग्मॅलियन, त्यातले प्रोफेसर हिगिन्सचं जे कॅरेक्टर आहे, ते पात्र जे आहे, ते त्या बसस्टॉपवरती किंवा रस्त्यावरती उभं असतं आणि वेगवेगळ्या प्रकारची लोक तिथे बोलत असतात. तो भराभर हा आयरिश, हा स्कॉटिश असं ओळखत असतो. तो भाषाशास्त्रज्ञ आहे, भाषेचा अभ्यासक येतो. ते सगळं नाटक जे आहे ते या बोलींच्या एक प्रकारे जी संकल्पना आहे, भाषेच्या व्हरायटीज ज्या आहेत, भाषेचे प्रभेद जे आहेत त्याच्यावर आधारलेले आहे. मग तो प्रयत्न करतो की त्या मुलीला मी खूप चांगलं घडवीन, त्याचे उच्चार सुधारावीन
आणि तिला एक स्टँडर्ड इंग्रजी आहे किंवा स्टँडर्ड जी भाषा आहे, प्रमाण भाषा आहे, तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीन. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या बोली आणि भाषांमध्ये अशा स्वरूपाचं नातं आहे की बोली ह्या काही प्रादेशिक, काही जनसमूहांमुळे, काही प्रवर्गांमुळे, व्यवसायांमुळे त्या भाषेच्या अंतर्गत असणारे भेद आहेत आणि त्या भेदांसह मूळ भाषा ही बनलेली आहे. त्याच्यात एक आत्मिक एकात्मता त्यांच्यामध्ये आहे, कारण व्याकरण एकच आहे. व्याकरणाचेही बोलीनुसार फरक पडतात, पण जितक्या प्रमाणात बदल, जितक्या प्रमाणात शब्दसंपत्तीचे बदल घडतात, तितका व्याकरणाचा ढाचा फार बदलताना दिसत नाही. तो बदलतो, नाही अशातला भाग नाही, परंतु त्या क्षेत्रामध्ये मात्र आपल्याला त्या भाषेची, मूळ भाषेची असणारी एक एकात्मता ही जास्त जाणीवेने दिसून येते. आता मगाशी जे म्हणलं की कुठलीही भाषा ही या बोलींच्या ह्याला अपवाद नाही, असू शकत नाही. कमी प्रमाणात असतील, पण बोलींचे त्याच्यामध्ये दिसतातच फरक आपल्याला. अगदी संस्कृत सारख्या भाषेचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपण मानतो की संस्कृत ही एक जी व्याकरणाच्या नियमांनी परिष्कृत, परिबद्ध अशी भाषा आहे आणि पाणिनी, पतंजली यांनी तिचं वर्णन करून ठेवलेलं आहे. हजारो वर्ष ती भाषा आपल्या समोर जी आहे ती त्यांनी वर्णन केलेल्या भाषेसारखीच भाषा आज देखील उपलब्ध आपल्या समोर आहे, हे खरंच आहे. परंतु त्या ग्रंथांमध्ये सुद्धा जे काही फरक होते, प्रादेशिक फरक होते, याची नोंद खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे अष्टाध्यायी हा जो पाणिनीचा ग्रंथ आहे, खरं तर ते डिस्क्रिप्टिव्ह ग्रामर आहे, एक वर्णनात्मक व्याकरण आहे. त्याचं एक उत्तम ते मॉडेल आहे, उत्तम प्रारूप आहे, यात वादच नाही. पण पाणिनीचे अनेक सूत्र अशी आहेत की जे असे भाषेचे बदल आणि प्रादेशिक म्हणावं लागेल आपल्याला, असे तिथं नोंद केलेले आहेत. उदकच्या विपाशः असं पाणिनीचं सूत्र आहे. मी तो स्पष्ट सांगतो की विपाट नदीच्या उत्तरेला असा असा स्वर असेल, असं त्यांनी नमूद केले. असं असं शब्दरूप असेल उत्तरेच्या, विपाट नदीच्या उत्तरेला, किंवा कंबोज देशामध्ये असा शब्द येईल. पतंजलीने सुद्धा अशा काही नोंदी महाभाष्यामध्ये केलेल्या आहेत संस्कृत भाषेच्या बाबतीत. शवती गतिकर्मा, शव म्हणजे आपण आता प्रेत किंवा दिवंगत व्यक्तीचा देह अशा पद्धतीने समजतो, पण शवती म्हणजे जातो, हिंडतो, फिरतो, गत्यर्थ तो धातू काही ठिकाणी आहे. असे कंबोज राष्ट्रामध्ये काय आहे, सौराष्ट्रामध्ये काय बोललं जातं, तद्धित प्रिया दाक्षिणात्या, दाक्षिणात्य भाषा, दक्षिणेकडच्या भाषा बोलणारे संस्कृतचे आहेत, त्यांच्यामध्ये तद्धिताचे प्रयोग म्हणजे आख्यातापेक्षा तद्धिताला दिलेला भर हा अधिक असू शकतो. अशी नोंदी आपल्याला महाभाष्यात, व्याकरणाच्या किंवा संस्कृत व्याकरणाच्या ग्रंथांमध्ये सुद्धा दिसतात. आपण जर प्रातिशाख्य पाहिली, शिक्षा प्रातिशाख्य हे वेदांग आहेत की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या वेदाच्या अभ्यासाला, पठनाला पूरक असे सगळे नियमावली, व्याकरण तिथं दिलेलं आहे, नोंद केलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा य श्रुती, ज श्रुती असे फरक दिलेले आहेत. म्हणजे पूर्वेकडच्या सगळ्या काही भागांमध्ये, पठणांमध्ये यच्या ठिकाणी ज येतो, यज्ञच्या ऐवजी यज्ञ म्हणतात, यज्ञेन यज्ञम यजामहे असं तिथे दिसतात. असे बदल दिसतात. तर हे सगळे बदल जे प्रादेशिक आहेत, हे ह्याचे मॅन्युअल्स, ह्याच्या नोंदी या आपल्याला शिक्षा आणि प्रातिशाख्य ग्रंथांमध्ये पण दिसतात, या प्रादेशिक बदलांच्या बाबतीमध्ये. त्यामुळे संस्कृतच्या मध्ये सुद्धा असणारे जे काही, आता त्याला आपण बोलीच म्हणायला पाहिजे, अशांच्या नोंदी, म्हणजे आज आपण सायंटिफिकली किंवा शास्त्रीय पद्धतीने यांचं डॉक्युमेंटेशन म्हणतो, हे आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्ये खूप चांगलं दिसून येतं. आणि ह्या परंपरेमध्ये एक उल्लेख केला पाहिजे तो द्विरूप कोशांचा. द्विरूप म्हणजे दोन रूप, त्याचे दोन फॉर्म्स असणं. हे कोश आहेत संस्कृतमध्ये. पुरुषोत्तम, महीधर हे कोशकार जे होऊन गेले, त्यांनी असे कोश निर्माण केले की ज्याच्यामध्ये मार्जिनल व्हेरिएशन्स, अगदी थोड्याशा बदलाने वर्ण, मात्रा, बिंदू, विसर्ग ह्याच्याने दुसऱ्या शब्दाचं त्याचं रूप आहे आणि ते देखील एक प्रकारे प्रमाणच रूप आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे. आणि म्हणून कोशामध्ये, लेक्सिकॉनमध्ये त्याची एंट्री झाली. एक प्रकारे त्याचं व्याकरणीय, त्याला शुद्धता देणं, त्याला एक प्रकारचं मान्यता देणं, हे कार्य या द्विरूप कोशांनी केलं. आणि हे आपण सगळ्या भाषा अभ्यासकांनी या द्विरूप कोशांकडे अशा पद्धतीनं फार गरजेचं आहे. म्हणजे वल शब्द आहे, बल शब्द आहे, पण पूर्वेकडे अनेक ठिकाणी बचा व होतो, ते वल म्हणतात. तर असे व आणि ब चे होणारे भेद म्हणजे अभेद, खरं तर ड आणि र आणि ल चा होणारा अभेद, असे जी शब्द येतात किंवा ऱ्हस्व दीर्घाचे फरक असतात. अनुराधा शब्द अनुराधा होतो. अपगा म्हणजे नदी, त्याला आपगा म्हणलं जातं काही प्रदेशांमध्ये. तर असे संकलन करून
त्यांचे कोश बनवण्याचं कार्य हे संस्कृत परंपरेमध्ये आपल्याला दिसतं. हे आपल्याला जे बघावं लागेल ते एक प्रकारे भाषाच्या अंतर्गत असणारे जे भेद आहेत, बोली स्वरूपाचे भेद आहेत, जे त्या काळामध्ये अस्तित्वात होते आणि त्यांना प्रमाण करण्याची गरज होती, असे हे द्विरूप कोशांमध्ये बद्ध झाल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ही संस्कृत भाषेच्याही बाबतीत हे दिसतं. हे सर्वच भाषांच्या बाबतीत दिसतील. ज्या भाषा कदाचित खूप अशा सन्निकृष्ट अवस्थेमध्ये आहेत, फार दूर पसरलेल्या नसतील, तिथे हे भेद कमी असतील. मगाशी सेन्सस किंवा जनगणनेचा उल्लेख झाला. 1961 सालच्या उल्लेखामध्ये असं दिसतं की केरळसारख्या प्रांतामधली जी भाषा आहे, म्हणजे मल्याळम भाषा असेल, तिचेमध्ये मुख्य भाषा म्हणजे जी प्रमाण भाषा तिथं काही मानली आहे, ते बोलणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. म्हणजे त्याच्यात बोली अगदी 2-3% सापडल्या. कर्नाटकामध्ये कदाचित 20% त्या सापडल्या. अशा पद्धतीने बोलींचा नोंद पाहिली तर आपल्याला दिसेल कमी अधिक प्रमाणात असेल, परंतु भाषांमध्ये बोली ह्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत. तर आता हे सगळं एक आपण पाहिलं. आता मूळ आपण येऊ की ह्या बोलींचा अभ्यास कसा करायचा आहे, त्याच्यासाठी नेमकं काय करणं आवश्यक आहे. तर हा अभ्यासाचा विषय फार प्राचीन पूर्वीपासूनच आहे, आपल्याकडे म्हणायला हरकत नाही. आणि ह्याचा एक जो सर्वे झाला, म्हणजे LSI जे आहे, लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया, ग्रियर्सनने केलेलं जे कार्य 19व्या शतकाच्या अगदी उत्तरार्धामध्ये पब्लिश झालं, ते नंतर थोडं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं किंवा मानाचं कार्य हे मानलं जातं. पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या मर्यादा होत्या. एकतर ग्रियर्सनने जेव्हा लँग्वेज सर्वे केला, त्याच्यामध्ये कुठल्या लँग्वेज, कुठल्या डायलेक्ट्स, कुठल्या बोली, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. त्याचं सगळी नोंद व्यवस्थित झाली. पण त्यावेळी असणारी साधनं, काही आर्थिक बळ कमी होतं म्हणा, किंवा इतर काही गोष्टी होत्या, भाषा अभ्यासकांची कमतरता त्याला जाणवत होती आणि ते तसं परिपूर्ण झालेलं कार्य नाही. जरी ते लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया म्हणलं असलं तरी भारतातल्या प्रमुख अशा दक्षिण भागामध्ये तो सर्वे होऊ नाही शकला, त्या भाषांचा समावेश त्याच्यामध्ये होऊ नाही शकलं. तरी पण आपल्यासमोर एक प्रारूप, त्याचं एक मॉडेल हे दिसून आलं आणि मग भाषांच्या बोलीच्या अभ्यासाला एक चांगल्या पद्धतीने सुरुवात, प्रारंभ हा पुन्हा आपल्याला नवीन युगामध्ये होताना दिसतो. ग्रियर्सनच्या सर्व्हेनंतर त्यातल्या त्रुटी होत्या, कमतरता होत्या, अपूर्णता होती. त्या वेगवेगळ्या संस्थांनी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये केरळ विद्यापीठ जे आहे त्याचा झालेला प्रयत्न, अण्णामलाई युनिव्हर्सिटीने केलेला प्रयत्न, ह्या सगळ्या खूप आपल्याला लक्ष देण्याच्या किंवा त्यांचं योगदान आहे ते ध्यानात घेण्याच्या प्रयत्न असे ते आहेत. असंच आपला बोलीभाषांवरती एक सेमिनार पूर्वी केरळमध्ये पण होऊन गेला आणि तिथेमध्ये सुद्धा फक्त दक्षिणेतल्या बोलींचा एक चांगला 2-3 दिवसाचा सेमिनार झालं आणि त्याचं पण एक प्रोसिडिंग हे उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये डेक्कन कॉलेज ही जी संस्था आहे की ज्याचं प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उभा आहे, या संस्थेने खूप कार्य केलं. भाषाशास्त्राची गंगोत्री असणारं आमचा भाषाशास्त्र विभाग जो आहे, त्यांनी त्या भाषाशास्त्र विभागातून अनेक प्रकल्प हे बोलीच्या अभ्यासासाठी हे झालेले आहेत. म्हणजे ग्रियर्सनच्या सर्व्हेनंतर असा विचार केला की उरलेल्या ज्या भाषा आहेत त्यांचा सर्व्हे सुरू करावा, म्हणून द्रविडियन किंवा दाक्षिणात्य भाषांचा लिंग्विस्टिक सर्व्हे हा सुरू झाला. डॉक्टर बिलिगिरी, DNS भट असे खूप थोर अभ्यासक, संशोधक ह्याच्यामध्ये समाविष्ट होते. त्यांनी त्याच्यामध्ये मोठं योगदान दिलं आणि त्या प्रकल्पांच्या माध्यमातून काही दक्षिण भारतातल्या बोलींचं चांगले चांगले मोनोग्राफ्स हे उपलब्ध झाले. मेरुलू तेलुगू असेल की ज्यांनी तेलुगू डायलेक्टचा त्याच्यामध्ये अभ्यास केला, पोलकम म्हणून होते त्यांनी त्याच्यामध्ये अभ्यास केला, असे काही प्रकाशित झालेले ग्रंथ आहेत. त्यानंतर मराठी भाषेचा सर्व्हे, मराठी भाषेच्या बोलींचं सर्वेक्षण हा करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न हा डॉक्टर घाटगे यांनी केला. अमृत माधव घाटगे यांनी मराठीचा सर्वेक्षणाचा एक प्रकल्प डेक्कन कॉलेजमध्ये हाती घेतला आणि 7-8 वर्ष त्याचं एक कार्य होऊन ते काम बऱ्यापैकी पूर्ण त्यांनी ते केलं. तर असे काही डेक्कन कॉलेज असेल, अण्णामलाई युनिव्हर्सिटी असेल, केरळ युनिव्हर्सिटी असेल, या ठिकाणी या डायलेक्टॉलॉजीवरती, बोलीभाषांच्या अभ्यासावरती चांगली प्रकाशनं ही कार्य हे पुढे झालं. या सगळ्या मालिकेमध्ये आत्ता अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये डेक्कन कॉलेजच्या भाषाशास्त्र विभागाने एक मोठा प्रकल्प पूर्ण केला, ज्याचं सादरीकरण उद्या होणार आहे. प्रोफेसर सोनल कुलकर्णी जोशी बोलतीलच त्या विषयावर अधिक. तर त्याच्यामध्ये संबंध आपल्या 34 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या आमचे सगळे संशोधक जे होते, अभ्यासक होते, हे प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ह्या सगळ्याचा सर्व्हे केला
प्रतिमांकन केलं, आरेखन करून तो अहवालसुद्धा महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात आला. असं एक मोठं काम सर्वेक्षणाचं झालं. त्यामुळे बोलींचा अभ्यास हा त्याचं सर्वेक्षण हे कार्य आपल्या विविध ठिकाणी जे झालं त्याचा सुद्धा एक आढावा घेणं हे कदाचित खूप गरजेचं ठरेल. आता सर्वेक्षण हा त्यातला एक प्राथमिक भाग आहे. म्हणजे बोलींच्या अभ्यासात सर्वेक्षण ही अगदी एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे सर्वेक्षण करण्याच्या सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. कदाचित आपल्या पुढच्या सत्रांमध्ये ह्याच्यावरती सखोल विचार आपल्यासमोर नक्की मांडला जाईल. परंतु प्राधान्याने त्याच्यामध्ये पाहिले जातं की त्या समाज समूहामध्ये जाऊन त्या घटकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्याकडून प्रतिस्पंद घेणं, फीडबॅक घेणं हे त्यातलं महत्त्वाचं कार्य असतं. मग क्वेश्चनेअर्स, एक प्रश्नावली ठराविक पद्धतीने बनवली जाते. आता हे करत असताना जो विचारणारा असतो, अभिभावक जो असतो, प्रश्न विचारणारा असतो, त्याच्या परिणाम त्या उत्तरं देण्यावरती, त्या भाषकावरती झालं नाही पाहिजे, ही काळजी त्याच्यामध्ये खूप घ्यावी लागते. त्यामुळे बोलींचं सर्वेक्षण हे अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे. मग आमच्या संशोधकांनी जे त्याच्यामध्ये मार्ग काढले हे अतिशय सोपे होते की कुठलेही दडपण त्याच्यावर आलं नाही पाहिजे. मग ज्या पारंपरिक गोष्टी असतात, म्हणजे कासव आणि सस्याची गोष्ट आहे, लाकूड तोडाची गोष्ट आहे, ती ज्या सगळ्यांना माहिती आहेत आणि सगळ्या बोलींमध्ये असतात. त्यामुळे सॅम्पल म्हणून अशा गोष्टी त्यांना सांगायला सांगितल्या आणि मग त्यातले टिपण करून, रेकॉर्ड्स करून, त्याचा अभ्यास करून, त्याचं फोनेमिक ट्रान्स्क्रिप्शन करून एक शास्त्रशुद्ध पद्धतीने हा अहवाल घडला. त्यामुळे प्रत्यक्ष भाषकांपर्यंत पोचावं लागतं, त्यांच्याकडून ते प्रतिस्पंद घ्यावे लागतात, त्याची एक नोंद करावी लागते आणि मग काही अनुमान आपण काढू शकतो. त्यामुळे प्रश्नावलींच्या माध्यमातून चर्चा करून त्यांच्याकडून प्रतिस्पंद घेणं हे त्यातले एक प्राथमिक भाग आहे. आता आधुनिक त्याच्यामध्ये साधनांचा वापर करता येतो. सरांनी मगाशी उल्लेख केला की AI सारख्या आता गोष्टी उपलब्ध आहेत. डेक्कन कॉलेजकडे एक किट आहे याचे सगळ्याचं. त्याच्यामध्ये काही फिल्म्स 74-75 फिल्म्स आहेत, त्या दाखवल्या जातात, त्याच्यावरती बोललं जातं. त्यामुळे आता ह्या साधनांचा देखील उपयोग होतो. पूर्वी त्या कालखंडामध्ये मात्र टेप रेकॉर्डर्स घेऊन जायचे, ते टेप करायचे, असं कार्य त्याच्यामध्ये होतं. आणि मग ह्या सर्वेक्षणानंतरची जी पुढची भाग आहे तो म्हणजे त्याचं आरेखन करणं, एक भाषिक नकाशा, लिंग्विस्टिक मॅप, ॲटलास हा तयार करणं हे अत्यंत जिकिरीचं काम असतं. त्यामुळे बोली भाषांचं सर्वेक्षण करणं, प्रतिमांकन करणं, आरेखन करणं ह्याचे हे खूप अवघड काम आहे. म्हणजे एखादा शब्द असेल तर तो किती प्रदेशापर्यंत बोलला जातो त्याची एक रेख त्या आपल्याला ह्याच्यावरती आखली जाते, ज्याला इझोग्लॉस असा शब्द आहे. इझोग्लॉस म्हणजे लिंग्विस्टिक मॅपवरती, त्या ॲटलासवरती असणाऱ्या रेखा असतात. म्हणजे त्या शब्दाची किंवा त्या उच्चाराची व्याप्ती किती भूप्रदेशावरती आहे ते त्याच्यात दाखवलं जातं. ते इझोग्लासचे वापर करणं, काही सिम्बॉल्स आहेत, चिन्ह आहेत, संकेत आहे, ते तिथे वापरलं जाणं. म्हणजे जे भेद असतात, समजा आता त्यांना सांगत असताना हे काय आहे, एक कप असेल समोर, ग्लास असेल, तर त्याला कोण कोण काय काय म्हणतं. कोणी त्याला ग्लास म्हणेल, कोणी कप म्हणेल, कोणी भांडं म्हणेल, कोणी फुलपात्र म्हणेल, कोणी पेला म्हणेल, कोणी प्याला म्हणेल. मग हे सगळे प्याला शब्द कुठपर्यंत वापरत आहेत, फुलपात्र कुठपर्यंत म्हणतायत, अशा सगळ्याचा विचार हा त्याच्यामध्ये केला जातो. किंवा साधारणपणे अतिशय साधे शब्द, कोर व्होकॅब्युलरी ज्याला म्हणतात, त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. नातेसंबंध आहेत, नवरा, तर नवरा, दादला, पती, काही ठेवा यजमान, असे शब्द येतात. किंवा काही कोड लँग्वेज याला म्हणू असे सुद्धा शब्द येतात त्याच्यामध्ये. किंवा आपली मुलगी असेल, मुलगा असेल, पोरगा, मुलगा, अंडोर, असे शब्द त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला रुढवताना दिसतात. पोरगं, कार्टं, असे सुद्धा शब्द त्याच्यामध्ये दिसतात. त्यामुळे ह्यांची व्याप्ती किती आहे ते इझोग्लास किंवा त्या सिम्बॉल्सवरून, त्या मॅपवरती आपल्याला कळतं. आणि मग त्याचं सगळ्यांचा एक बोली भाषांचा एक आपल्यासमोर आराखडा तयार होतो. त्यामुळे सर्वेक्षणामध्ये अशा पद्धतीने या गोष्टी त्याच्यात समाविष्ट असतात. पण हा एक सर्वेक्षणाचा भाग झाला. ह्याच्या पुढे जे आहे त्याचा अभ्यास हा एक महत्त्वाचा भाग ठरतो. आणि ह्यासाठी आपण जुनी जी प्रकाशन आहेत, जे डेक्कन कॉलेजमध्ये मी आता उल्लेख केला, त्या डायलेक्टची जी प्रकाशन आहेत ती जर आपण कधी पाहण्याचा योग आला तर आपल्याला त्यातून खूप माहिती मिळेल. म्हणजे त्या भाषेची त्या बोलीची वर्णसंपत्ती काय, अ पासून ह पर्यंत सगळे वर्ण सगळीकडे असतील असं नाही, काही वेगळे वर्ण आहेत का, कुठले प्रॉमिनंट आहेत त्याच्यातले, काही शब्दांची व्याकरणाचे घटक आहेत, हे सगळं त्याचं वर्णन करणं
त्या बोलीचं वर्णन परिपूर्ण केलं जातं, ज्याला मोनोग्राफ किंवा छोटी पुस्तिका ही त्या स्वरूपात आपण तयार करू शकतो, प्रकाशित करू शकतो. त्यामुळे सर्वेक्षण आणि त्या भाषेचं पूर्ण आरेखन करून त्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणं हे फार गरजेचं असं ठरतं. त्याचे हे टप्पे येतात. आगामी 2 दिवसामध्ये आपल्याला ह्याच्यावरती अनेक गोष्टी सांगितल्या जातील, आपल्याला प्रत्यक्ष त्याचा अनुभव सुद्धा येईल. तर अशा पद्धतीने हे बोलींचा सर्वेक्षण आणि अभ्यास हा एक महत्त्वाचा भाग प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये येण्याची गरज आहे. आपण ह्या बोलींच्या संदर्भामध्ये म्हणतो, पण आज थोडं मगाच्या प्रस्तावनेत आलं की ह्याचं संरक्षण किंवा जतन हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भाषा ही किती जरी मोठी असली तरी ती प्रत्यक्ष ती बोलीच्या रूपांमध्येच असते. आणि या बोलींमध्येच त्या त्या जनसमूहांची संस्कृती, त्या त्या जनसमूहांचे, त्या प्रदेशाचे, त्या सामाजिक समूहाचे असतील, त्या व्यावसायिक समूहाचे असतील, काही वैशिष्ट्य दडलेली असतात. म्हणजे आपण पाहतो मराठीचं जर उदाहरण घेतलं, बहिणाबाई चौधरींचं साहित्य ते ताहिराणी भाषेमध्ये आहे. संत नामदेवांचं, संत ज्ञानेश्वरांचं पाहिलं तर त्या त्या पैठणचं जी कुठली भाषा असेल त्याच्यात तर ते भावार्थ दीपिका त्याच्यामध्ये प्रतिबिंबित त्याच्यात ती भाषा होतच असते असं आपल्याला दिसेल. त्यानंतर गाडगेबाबांचं साहित्य असेल, संत गाडगेबाबांचं साहित्य असेल, हे त्या त्या बोलींचं, महानुभावांचाही उल्लेख झाला तर त्या त्या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या भाषेमध्ये आहे. त्या प्रदेशांची जी काही वैशिष्ट्य असतील, संस्कृतीचे वैशिष्ट्य असतील ती तिथेच कळणार आहेत आपल्याला. म्हणजे किती जर आपण पाहिलं तर मराठीसारख्या भाषा इतकी समृद्ध आहे की ती खूप त्याच्यामध्ये असणारी एक विविधता आहे. म्हणजे साधारणपणे आपण कोकणी पाहतो किंवा मध्य महाराष्ट्रातल्या भाषा पाहतो, वऱ्हाडी भाषा पाहतो, खानदेशी भाषा पाहतो आणि डांग हे 5-6 मोठे वर्गीकरण आहेत. आणि त्याच्या अंतर्गत वर्गीकरण केलं तर सरांनी सांगितलं की संख्या त्याच्यावरती खूप वादविवाद आहेत, पण 60च्या खाली ही संख्या कधीच येत नाही. 2-4 ठिकाणी मी पाहिलं तर किमान 60 तरी बोली ह्या असल्या पाहिजेत, ह्या सगळ्या प्रमुख वर्गांच्या अंतर्गत येणाऱ्या बोलींचं. आणि प्रत्येकाचं किती सौंदर्य आहे. मालवणीमध्ये 1-2 भेटले मित्र, काय रे मेल्या असं म्हणतील, तर दुसरीकडे काय बुवा कसा आहेस, काय रे देवा निवांत, कितीतरी असे आपल्याला त्यांची सौंदर्य त्या त्या प्रदेशाचं, त्या त्या संस्कृतीचं हे त्या भाषेच्या त्या बोलींमध्ये दडलेलं आहे. आणि ते जर संपलं, त्या बोली जर बोलणारे मुळात ह्या बोली का राहिल्या, का निर्माण बोली झाल्या, बोलींची उगमस्थानं काय होती, तर आपण हे आपल्या लक्षात येईल की ते त्या त्या प्रदेशामध्ये अजून प्राचीन काळामध्ये, जुन्या काळात पाहिलं तर दळणवळणाची साधनं नव्हती, TV, रेडिओ ही माध्यमं नव्हती. त्यामुळे त्यांची भाषा ती रूढ झाली, ती पक्की झाली आणि त्यांना बदलायचे किंवा हे जे वारे लागले नव्हते, म्हणून त्यांचं ते आपोआपच एक प्रकारे त्या रूढ झाल्या. आणि आता कदाचित हे सगळं आक्रमण जे होत आहे की TV असेल, इतर चॅनल्स असतील, त्यांच्या येणाऱ्या बातम्या, त्यातली भाषा हळूहळू ती घरात शिरते, हळूहळू त्या समूहामध्ये शिरते आणि मग त्या लकबी ते विसरायला लागतात. तशाच पद्धतीने ते बोलू पाहतात. मग मूळ भाषा ही जाण्याची, मूळ बोली जाण्याची, ती धोक्यामध्ये येण्याची ही संभावना निर्माण होते. आणि म्हणून त्यांचं संरक्षण करण्याचं गरज आहे. कारण ती भाषा गेली, ती बोली गेली तर ती संस्कृती पण मृत होणार आहे. तीही आपल्याला समजणार नाहीये. इतका धोका ह्या भाषा म्हणजे बोली नष्ट होण्यामध्ये हा समावलेला आहे. त्यामुळे त्यांचं जतन करणं हे अत्यंत गरजेचा हा भाग स्वाभाविकच आहे. तर अशा ह्या कार्यशाळांच्या माध्यमातून आपण ते जतन करण्याचा प्रयत्न करावा. कारण त्या बोलींचं असणारं हे महत्त्व अशा स्वरूपाचं आहे. आज अनेक प्रकारची गोष्टी, आक्रमणं त्या बोलींवरती होत आहेत. जसा दळणवळणाची साधनं वाढली, विनिमय वाढत गेला, ते तसे स्वाभाविकपणे शब्द त्याच्यामध्ये येतात आणि मग त्यांचे नैसर्गिक स्वाभाविक शब्द होते ते मागं पडतात. त्यामुळे खूप प्रयत्न करावा लागेल आपली बोली जपण्यासाठी आपल्याला. मग आपल्या घरामध्ये प्रयत्नपूर्वक आपल्याला संवाद करत असताना आपल्या बोलीतच होईल. घराच्या बाहेर गेल्यावर, दुसऱ्या गावात गेल्यावर आम्ही तिथं आवश्यक आहे ती भाषा बोलू सुद्धा, पण आमच्या घरात आमची भाषा, आमची बोली, आमच्या गावात आमची बोली, राज्यात गेलो तर राज्याची भाषा असेल, देशात गेलो तर देशाची भाषा असेल, जगात गेलो तर आंतरराष्ट्रीय भाषा असेल, असा आपण त्याचा मनामध्ये भाव ठेवला पाहिजे. आम्ही अनेक बोली शिकू, अनेक भाषा शिकू, पण अभिमान आम्ही आमच्या बोलीचा ठेवू, आमच्या भाषेचा ठेवू, असा संकल्प आपण केला आणि जो आराखडा सरांनी समोर आपल्या मांडला त्यामध्ये आपलं योगदान वाढवण्याचा संकल्प केला, मनापासून प्रयत्न केला, तर मला वाटतं या कार्यशाळेचं
जे योजना आहे, आयोजन आहे, त्याचा जो हेतू आहे, तो नक्कीच पूर्णपणे सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा आपण सगळे कार्यशाळेमध्ये सहभागी आहात. सगळ्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि मला थोडे विचार मांडण्याची मोठी संधी आवलगावकर सरांनी प्रेमाने दिली. त्याबद्दल त्यांच्या प्रती आणि सगळ्या आयोजकांच्या प्रती ऋण व्यक्त करून वाणीला विराम देतो. आपण जर वीज भाषेत तर खूप छान झालं, प्रश्नच नाही. पण बोलता बोलता जे प्रकी अत्रेकडून जी चूक झाली ती पण थोडीशी आपल्याकडून झाली. बहिणाबाई चौधरीची भाषा ऐराणी नव्हती, ती लेवा पाटीदारी होती. जेव्हा पाटील क्षमा खूप उल्लेख झाला. हो. दुरुस्त करा. नक्कीच मी इथंच तो दुरुस्त करतो. मी पण त्या वाचनातच कदाचित वाचलं होतं, परंतु त्यांची भाषा ती जी आहे, पण म्हणण्याचा उद्देश असा आहे की त्या लेखकांच्या खानदेशात बोलल्या जाणाऱ्या सगळ्या बोली या खानदेशी खानदेशी. त्याचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद असू शकतात. अगदीच ते असणारच. म्हणजे ह्या ज्या म्हणलं मी खानदेशी आणि ह्या सगळ्या ह्याचे भरपूर प्रभेद आहेत. म्हणून तर ती संख्या अधिकाधिक वाढत जाणार आहे. ती संख्या वाढत जाईल. धन्यवाद. मला वाटतं ह्या ज्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्याचं यश कुठे आहे की जे इथे सगळेजण बसलेले आहेत ते सगळे अभ्यासक आहेत आणि ते एकमेकांना समजावून घेतात आणि समजावून सांगतात. मला वाटतं हेच या कार्यशाळेचं यश आहे. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवूया. मी दोन्ही सरांना म्हणजे गीते सरांना आणि जोशी सरांना ऐकत होते तेव्हा मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आम्हाला सांगितलं होतं की म्हणी आणि वाक्प्रचार याच्यावरती प्रबंध तयार करायचा आहे. पण हे प्रबंध तयार करताना तुम्हाला अगदी सक्तीने 60 वर्षाच्या वरील वयोगटातल्या लोकांशी संवाद साधायचा आहे आणि ते म्हणी आणि वाक्प्रचार तुम्ही जमा करायचे आहेत. अर्थात ते आम्ही केले तेव्हा तंत्रज्ञान एवढं विकसित नव्हतं. आम्ही ते हाताने लिहून काढले आणि कॉलेजमध्ये दिले. पण मला वाटतं आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी ते प्रबंध करणं हे किती रंजक झालेलं आहे आणि मला वाटतं आपल्यासारखे दिग्गज प्राध्यापक कुलगुरू इथे असताना त्यांना असे प्रबंध दिले की तुम्ही याच वयोगटातल्या तुमच्या भागामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचे तुम्ही रेकॉर्ड करा तर किती सुंदर प्रबंध होतील हे तयार आणि त्या व्यक्तीसुद्धा तुमच्या कायम स्मरणात राहतील आणि त्यांची भाषासुद्धा जशी आहे तशी स्मरणात राहील कुठल्याही चुकांशिवाय. हे एक मी जुनी विद्यार्थिनी स्वतःला आठवून मी इथे माझं मत मांडलं. यानंतर मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावतीचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी आमंत्रित करते. बोली अभ्यासकांच्या कार्यशाळेचं उद्घाटन आणि मी जे भाषण ज्यांनी दिलं ते डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रसाद जोशी. या कार्यशाळेसाठी अतिशय मनापासून भूमिका घेऊन ती सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेले मराठी भाषा संचालक श्री अरुणजी गीते, सहसंचालक श्री गोसावी आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषा आणि तिच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारं मराठी भाषा मंत्रालय. मला सांगताना आनंद वाटतो की आपले मराठी भाषेचे मंत्री माननीय श्री उदयजी सामंत हे भाषेविषयी अतिशय उत्साही, जाणकार आणि भाषा विकसनाच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेले मंत्री आहेत. आणि त्याबरोबरच मराठी भाषा मंत्रालयाचे जे मुख्य सचिव आहेत डॉक्टर किरण कुलकर्णी हे देखील एक प्रयोगशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मला माझ्या पहिल्याच त्यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये हे जाणवलं की या मंडळींना खूप काही काम करायचं आहे. मराठी भाषेसंबंधी, मराठी संस्कृतीसंबंधी, बोलीसंबंधी आणि हे सगळं करीत असताना मराठी भाषा विद्यापीठाला
सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे, ही जी त्यांची भूमिका आहे ही मराठी भाषकांसाठी अधिक आनंदाची पर्वणी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेला गीते सरांचा फोन येतो की आपल्याला अशा अशा प्रकारचा एक उपक्रम करायचा आहे असं म्हटल्यानंतर आमच्या विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सुबोध भांडारकर असू देत, अधिष्ठाता डॉक्टर कोमल ठाकरे असू देत, किंवा राम राठोड सर असू देत, मराठी भाषा विद्यापीठाचे विशेष कार्याधिकारी, आमच्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो आहे. आणि ही सगळी माणसं मनापासून गीते सरांनी दिलेल्या प्रस्तावाला सहकार्य करण्याची भूमिका घेतात आणि या व्यवस्थेपर्यंत आपण येऊन पोहोचतो. तेव्हा मी मराठी भाषा मंत्रालयाचे माननीय मंत्री उदयजी सामंत, मुख्य सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी, भाषा संचालक डॉक्टर अरुणजी गीते आणि याचबरोबर आमच्यासोबत असणारे राज्य मराठी विकास संस्थे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे, या सगळ्यांचे मी प्रारंभी मनापासून आभार मानतो. मित्रहो, मराठी भाषा आणि तिच्या बोलीच्या संदर्भामध्ये अनेक उपक्रम हे मराठी भाषा मंत्रालयाने हाती घेतलेले आहेत. त्याचा उल्लेख गीते सरांनी आपल्यासमोर केलेलाच आहे. आत्ता नुकताच काही दिवसांपूर्वी जो उपक्रम झालेला होता तो म्हणजे जागर बोलींचा. आणि जागर बोलींचा या उपक्रमामधले 2 उपक्रम हे मराठी भाषा विद्यापीठाकडे पण त्यांनी सोपवले होते. अनेक विद्यापीठांकडे सोपवले, अनेक महाविद्यालयांना त्यात सहभागी करून घेतलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या बोलींचे जागर हे उपक्रम त्यांनी घेऊन त्या बोलीमधल्या अभ्यासकाला, बोली बोलणाऱ्या लोकांना आम्ही निमंत्रित केलं आणि त्याविषयीची तिथे उत्तम अशा प्रकारची चर्चा झाली. म्हणजे कोणतंही तळं हे एकदम निर्माण होत नाही हे आपल्याला मला सांगण्याची गरज नाही आहे, पण थेंबे थेंबे करीत करीत आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून हा जो उपक्रम आहे हा अशा पद्धतीने विकसित होईल असं आपल्या लक्षात आलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अलीकडे भाषेच्या संदर्भामध्ये आपण अधिक संवेदनशील होत चाललेलो आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे. आपल्या भाषेविषयीचा अभिमान आपल्याला वाटणं असं म्हणत असण्याचं कारण असं आहे की तो आजपर्यंत फारसा वाटत नव्हता. म्हणजे दाक्षिणात्य लोकांना जेवढा त्यांच्या भाषेविषयीचा अभिमान आहे तेवढा मराठी भाषकांना आपल्या भाषेविषयी नाही याचं दुःख कुठेतरी सहजपणे व्यक्त होत राहतं. म्हणजे आपण हिंदीचं आक्रमण होतं असं म्हटल्यानंतर आपण आंदोलन करणार नक्कीच. हिंदी हटावं आणि मराठी भाषेला अधिक उत्साहाने आपण स्वीकारलं पाहिजे ही भूमिका आपण घेणार हे नक्कीच. पण ज्या वेळेला आपल्या पाल्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्याची वेळ येते तेव्हा उत्तम इंग्रजी शाळा कोणती याचा शोध आपला सुरू होतो आणि त्यावेळेला लाखो रुपये खर्च करून आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना टाकतो आणि फार अभिमानाने सांगत असतो की आमच्या बॉस अमुक तमुक शाळेमध्ये माझा मुलगा शिकतो. फी किती हो? अहो काय विचारू नका, 15 लाख रुपये फी. आता एवढे पैसे खर्च करून इंग्रजी शाळेमध्ये जाऊन आपण काय दिवे लावणार आहोत याचा विचार आपण कधी करीत नसतो. एवढं एकच सूत्र आपल्या डोक्यामध्ये असतं की माझ्या मुलाला इंग्रजी बोलता येतं म्हणजे तो अतिशय हुशार आहे. या काळामध्ये असे प्रश्न हे नेहमी चर्चेला येतात. ते यामुळे की ही भाषा नको आणि मराठी भाषेचं संवर्धन करायला पाहिजे. जेव्हा आम्ही रस्त्यावर येऊन या संदर्भात बोलत असतो तेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की आपण घरात काय करीत असतो. त्यामुळे म्हणून मी असं म्हणेल की मराठी भाषा असू दे, मराठीच्या बोली असू दे, यावर प्रेम करायचंच असेल तर ते स्वच्छपणे करा. जगाला दाखवून द्या की आम्ही मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने आग्रही आहोत आणि खऱ्या अर्थाने प्रेमी आहोत. हे जर आपल्याला करायचं असेल तर मला असं वाटतं की मराठी भाषा मंत्रालयाने हे जे उपक्रम सुरू केलेले आहेत या उपक्रमामध्ये आपल्याला निश्चितपणे सहकार्याच्या भूमिकेतून पुढे येणं गरजेचं आहे. विनम्रता असावी, त्यात विनयशीलता असावी, भाषेविषयीचा अभिमान असावा
पण दुराग्रही भूमिका असता कामा नये. म्हणजे ज्ञानदेवांच्या भूमिकेतून बोलायचं झालं तर त्या भाषेमध्ये देखील तुमच्या रसाळपणा असणं गरजेचं आहे. तरच ती भाषा तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेऊ शकेल. मित्रहो, मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान प्राप्त झाला आणि सर्व मराठी भाषकांच्या मनामध्ये मराठी भाषेला खूप काही आता प्राप्त झालेलं आहे अशा प्रकारची भावना ही निर्माण व्हायला लागली. खरं म्हणजे कोणालाच काही कळत नव्हतं त्या परिस्थितीमध्ये, बरं का. म्हणजे हे मी असं बोलण्याचं कारण असं कोणाला म्हणजे आपल्याला कोणाला कळत नव्हतं असं मला म्हणायचं नाही आहे. पण जे जे फोन येत होते लोकांचे त्या कालावधीमध्ये की आता काय होणार आहे, म्हणजे अक्षरशः सांगायला हरकत नाही गीते सर, काही लोकांचं तर असं म्हणणं होतं आता तर आपल्याला शासनाकडून खूप पैसा मिळणार ना आपल्या मराठी भाषेसाठी, मग आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना लावता येईल, आपल्या मुलांना लावता येईल, आपल्याला नोकऱ्या मिळू शकतील वगैरे वगैरे, या सगळ्या विचारांचा परामर्श घेऊन झालेला होता त्या काळात. म्हणजे मराठी भाषेचं अभिजातपण हे केवळ पैशामध्ये किंवा याच्यामध्ये मोजण्यासारखं नाही आहे. मराठी भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा तिचं एक पारंपरिक अशा प्रकारचं श्रीमंत वैभव कालपासून तर आजपर्यंतचं हे भारत सरकारने मान्य केलेलं आहे. हा त्याचा एक मोठा रगड अशा प्रकारचा पुरावा असतो. आणि अशा अभिजात भाषेच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल हा दृष्टिकोन घेऊन मग मराठी भाषा मंत्रालय सुद्धा पुढे यायला लागलं, मराठी भाषा विद्यापीठ पुढे यायला लागलं. पण तत्पूर्वी ही जी भूमिका महत्त्वाची अभिजात भाषेच्या संदर्भात मांडल्या गेली त्यापासून खरं म्हणजे याला अधिक वेग आला. आणि तिथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे या संदर्भातलं अधिक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक मराठी भाषेच्या अनेक प्राध्यापकांनी अशी भूमिका व्यक्त केली की आता भाषेला काही स्थानच राहणार नाही किंवा भाषेचं अस्तित्व डळमळीत झालेलं आहे नव्या धोरणामध्ये. पण मला म्हणजे मी फार त्याचा अभ्यासक अशातला भाग नाही, पण विद्यापीठाच्या स्तरावरून जो आता माझाही अभ्यास सुरू आहे त्यामध्ये मला असं लक्षात आलं की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भाषेला बाजूला ठेवलेलं आहे असं नाही आहे, उलट भाषांचं महत्त्व अधोरेखित व्हावं आणि त्या त्या राज्यांमधून त्या त्या भाषेमधून अभ्यासक्रम पुढे जावा, ही एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मागे उभी आहे. आणि हे जेव्हा शासनाने लक्षात घेतलं त्यावेळेला सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा ही आपली राज्यभाषा असल्यामुळे तिचा अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीने समावेश करून घेता येऊ शकेल या दृष्टीने विचारविनिमय सुरू झाला. आणि मराठी भाषा विद्यापीठाने तर हे धोरण ठेवलेलं आहे की सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे विज्ञानाचा अभ्यास असू दे, तंत्रज्ञानाचा अभ्यास असू दे, कला वाणिज्य जे ज्या ज्या काही शाखा असतील त्या सर्व शाखांच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषेचा अभ्यासक्रम एक अभ्यासक्रम अनिवार्य राहणार. त्याचं कारण हे आहे की समाज घडवायचा असेल, समाजातला माणूस घडवायचा असेल तर भाषेसारखं उत्तम अशा प्रकारचं दुसरं कोणतंही साधन असू शकत नाही. भाषिक सामर्थ्य जर आपल्या वाणीमध्ये असेल तर त्या वाणीतून भाषिक सौंदर्याची प्रतीती येते आणि समोरच्या माणसाच्या मनामध्ये आत्मीय भाव हा निर्माण होऊ शकतो. हे भाषेचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून सामाजिक स्तरावर ज्याची गरज आहे, अरे मानसा मानसा कधी वशील माणूस, हा जो बहिणाबाई चौधरींचा प्रश्न आहे, हा माणूस जर शोधायचा असेल तर त्याच्या विकासासाठी भाषेचा अवलंब करणं हे अत्यंत आवश्यक अशा प्रकारचं सूत्र आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून कारण भाषा हा एक विषय नाही आहे, ते संस्कृतीच्या विकासाचं साधन आहे, ते व्यक्तिमत्वाच्या विकासाचं साधन आहे आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा तो पाया आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. या भाषेचं श्रीमंत वैभव म्हणून आपण बोलींकडे पाहतो. किती बोली आहेत, काय बोली आहेत याचा अजूनही पुरेसा अंदाज आलेला नाही.
पण मी जो काही अभ्यास केला त्याच्यानुसार मला असं लक्षात आलं की 80हून अधिक बोली ह्या मराठीच्या बोली म्हणून गणल्या जातात. अनेक बोली आहेत. या बोलीमधून भाषेचा विकास कसा कसा होत गेला हा एक स्वतंत्रपणे अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे. पण अनेक बोली लुप्त होत चाललेल्या आहे आणि लुप्त झालेल्या आहेत. म्हणजे लुप्त भाषांचा विचार, बोलींचा विचार अजून आजपर्यंत आपण केलेलाच नाही आहे. म्हणजे काही ठिकाणी असं सांगितलं जातं की एक 2-3च व्यक्ती राहिलेल्या आहेत की ती बोली बोलतात आणि त्या व्यक्ती गेल्यात की त्यांच्याबरोबर ती बोली पूर्णतः लुप्त होऊन जाईल. अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर बोलींच्या संवर्धनाचा प्रश्न हा अगत्याने समोर येतो. आणि म्हणून मराठी भाषा मंत्रालय विविध विद्यापीठांच्या माध्यमातून, विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून बोलींच्या संदर्भामध्ये हे जे उपक्रम सुरू करत आहेत, हे उपक्रम म्हणजे या पुढच्या विकासाचा पाया आहे असं म्हणायला आपण हरकत नाही आहे. कारण हा पाया जितका सक्षम असेल तितका विचार हा अधिक प्रगतीने पुढे जाऊ शकेल. आपल्या असं लक्षात येत आहे की या बोलींच्या संवर्धनासाठी आता मला वाटते जोशी सरांच्याच बोलण्यामधून काही एक सूर आलेला होता, त्याचा थोडासा मी उल्लेख करून पुढे जातो की विविध प्रकारच्या ज्या बोली आहेत त्या बोली सुद्धा आपल्या असं लक्षात येतंय की विविध समूह गटाच्या बोली आहेत. म्हणजे गटातटाच्या म्हणून या अर्थात नव्हे, पण एक एक विशिष्ट समूह आहे आणि तो समूह त्या भाषेमधून आपला व्यवहार साध्य करत असतो. मग हा समूह गट जातीशी संबंधित असेल, धर्माशी असेल, विशिष्ट प्रांतिक व्यवस्थेशी संबंधित असेल, पण तो एक गट आहे आणि तो त्याचा दैनंदिन व्यवहार त्या भाषिक समूहामधून चालवतो. आता आपल्याला असं लक्षात येतं की बोलीच्या जसे मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपण आग्रही होतो तसं त्या समूह बोलीच्या संदर्भातही ते गट आक्रमक होतात. ते आक्रमक कोणत्या अर्थाने होतात की तुम्हाला जर बोली जगवायची असेल आमची, तर आमच्या बोलीमधून तुम्ही अध्यापन करा. म्हणजे ऐराणीमधून असेल, बागलाणीमधून असेल, डांगीमधून असेल, झाडी बोलीतून असेल, तर ते अभ्यासक्रम तुम्ही तेव्हा वराडीतून असेल. आता हे आपल्याला सहजपणे शक्य होणारं नाहीये, कारण खूप बोली आहेत आणि या सगळ्या बोलींचा आपण बोलींमधूनच जर तुम्ही प्राथमिक स्तरावर म्हणा किंवा माध्यमिक स्तरावर म्हणा अध्यापन करायला लागलात तर त्या बोलीच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जावं लागेल. मराठी भाषा ही पूर्णतः बाजूला ठेवावी लागेल. पण ह्या बोलींच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं आहे की बोली जगवता यायला पाहिजे, त्या टिकवता यायला पाहिजे आणि त्यांचा इतिहासही आपल्याकडे नोंदवला गेला पाहिजे. तर या संदर्भामध्ये काय करतोय म्हणजे ही जी आपण कार्यशाळा जी आयोजित आपण करतो आहोत याच्यातून अनेक संदर्भ या अनुषंगाने पुढे यावेत, त्याची नोंद व्हावी आणि मराठी भाषा मंत्रालयाला आणि त्याचबरोबर मराठी भाषा विद्यापीठाला हे प्रकल्प हाती घेऊन आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम अशा प्रकारचं काम करायचं आहे. म्हणजे केवळ आपापसामध्ये आपण बोली बोललो म्हणजे त्या बोलीचं महत्त्व अधोरेखित होईल असं नाही आहे. तर त्याच्यासाठी म्हणून काही एक उपजत आपल्याला मूलभूत अशा स्वरूपाचं काम करण्याची गरज आहे. त्यामध्ये काही गोष्टी मी नोंदवू इच्छितो की म्हणजे प्रत्येक बोली समूहाला आपापल्या बोलीविषयी अभिमान असणं हे नैसर्गिक आहे. पण बोली जगवण्यासाठी काय काय करता येऊ शकेल तर आता अभ्यासक्रमामध्ये समावेश करता येऊ शकणार नाही. कारण म्हणजे कोणत्या अर्थाने मी म्हणतो मराठी भाषा आणि तिचा अभ्यास करणारा वर्ग किती उरलेला आहे तुम्ही लक्षात घ्या. 94,000 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये नापास होतात. ही महाराष्ट्राला किती लाजिरवाणी बाब आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मराठी भाषकांना किती दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल की महाराष्ट्रामध्ये मराठी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेमध्ये मराठीत नापास व्हावं लागतं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मागे काही वर्षांपूर्वी असा एक प्रयोग केला होता. तुम्हाला आठवतं की नाही मला
बहुतेक आठवेल तुम्हाला, कारण हे कोत्तापल्ले सर विभाग प्रमुख असताना मी एक प्रयोग केला होता. तो असा होता की त्या वर्षीसुद्धा बहुतेक 2001 2002 किंवा 2001 ते 2000च्या दरम्यानची गोष्ट आहे. त्यावेळेला सुद्धा 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये मराठीमध्ये अनेक विद्यार्थी नापास झाले होते, बातम्यात झळकल्या होत्या. आणि त्यावेळेला मी एक चर्चासत्र घेतलं होतं यावर, याच्या कारण मीमांसेसाठी. शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी या सगळ्यांना निमंत्रित केलं होतं आणि 3 दिवसाचं मोठं चर्चासत्र घेतलं. या सगळ्यांचं आउटपुट एकच निघालं होतं, ते म्हणजे भाषेकडे होणारं दुर्लक्ष. सगळे पालक मुलांना हेच सांगतात, ते मराठीचं बाजूला ठेव, विज्ञानाचा अभ्यास कर, उद्या केमिस्ट्रीचा पेपर आहे, भांडारकर सर रागवतील अभ्यास केला नाही तर, बॉटनीचा अभ्यास कर, झूचा अभ्यास कर. आणि हा अभ्यास करण्यामध्ये वर्षभर तो घालवतो आणि परीक्षा 2 दिवसावर मराठीचा जेव्हा पेपर असतो त्यावेळेला 2 दिवस तो मराठीचं पुस्तक घेऊन बसतो आणि अभ्यास परीक्षेला जातो. आता मला सांगा, वर्षभर ज्या विषयाचा अभ्यास करूनही पास होण्याची शक्यता नाही, तो 2 दिवसामध्ये अभ्यास करून किती त्याने दिवे लावावेत, मग तो सगळे दिवे विझवतो. मराठी इतकी सहजपणे अभ्यासता येते आणि बोलता येते, हा जो आपला जो समज आहे हाच पूर्णतः चुकीचा आहे. म्हणून आता याला अनेक कारणं असू शकतील. म्हणजे पालकांचं मी जसं सांगितलं तसं शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. मराठी भाषेचा शिक्षक म्हटलं की त्याचं स्थान दुय्यम. शाळेमध्ये शिक्षकांना त्या संदर्भात एक कार्यशाळा आम्ही पुण्याला घेतली होती 2 वर्षापूर्वी. तर तिथे इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा होत्या त्या शिक्षकांनी, तिथे मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांनी सांगितलं की आम्हाला अगदीच म्हणजे तुच्छ समजलं जातं म्हणे. का? तर आम्ही मराठी शिकवतो. अरे पण मी मराठी भाषा शिकवतो म्हणजे नेमकं काय शिकवतो याचा गंभीरपणे विचार करण्याची क्षमता, म्हणजे विचार करण्याची भूमिका सगळ्याच समाजाला घेण्याची आवश्यकता आहे. आणि मराठी भाषेच्या शिक्षकांनी तर त्याचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची गरज आहे. मी शिकवतो म्हणजे नेमकं काय शिकवतो. कारण ही भाषा भाषा नसते, ती सबंध संस्कृतीचं अध्ययन करण्याची क्षमता असलेली, सबंध इतिहास सांगणारी, सौंदर्यात्मक जीवनाची जाणीव करून देणारी, विज्ञानापासून तत्वज्ञानापर्यंत आणि समाजशास्त्रापासून मानसशास्त्रापर्यंत सर्व विषयांना स्पर्श करून जाणारी आणि समाजामध्ये रुजवणारी एक महान अशा प्रकारची शक्ती असते. इकडे आपलं पूर्णतः दुर्लक्ष होतं आणि म्हणून भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण नापास होतो. आता अशी जर मराठी भाषेची परिस्थिती असेल तर बोलींच्या संदर्भामध्ये काय होऊ शकेल. आणि गीते सर, म्हणून मी एक पर्याय असा ठेवलेला होता, सर्व विद्यापीठांनी तो लक्षात घ्यावा की मराठी भाषेच्या अभ्यासक्रमामध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये आता तर एक नवीनच पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे, कालपर्यंत ती नव्हती, की मराठी भाषेचं जे कोणी अभ्यास मंडळ असेल ते अभ्यास मंडळच पाठ्यपुस्तक तयार करतं आणि आम्ही लेखक झालो आहोत हे समाजाला दाखवतोय. अशाने लेखक नाही होत आहेत. जे लेखक आहेत मुळामध्ये त्यांना तुम्ही समाजाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करा आणि ते कमी पडले तर तुम्ही या. तर ही जी पाठ्यपुस्तक आपण तयार करतो या पाठ्यपुस्तकांमध्ये त्या त्या प्रदेशामधल्या बोलीचा कुठेतरी आपल्याला सहभाग करता येऊ शकेल. म्हणजे समजा 10 कथासंग्रह अभ्यासाला नेमला असेल, 10 कथांचा अभ्यास असेल तर त्यामध्ये एक कथा त्या प्रदेशातल्या बोलीची असू देत, कविता असेल तर त्या प्रदेशातल्या बोलीमधली कविता असू दे. म्हणजे किमान ती कविता, ती कथा किंवा त्या कादंबरीमधला काही भाग, अंश आपण जर अभ्यासाला दिला बोलींमधला, तर त्या निमित्ताने ही बोली आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठासत राहील. त्यातले शब्दसंग, त्यातल्या ज्या शब्दकळा आहेत त्या शब्दांचे संदर्भ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, त्याचे अर्थ आपण दिलेले असतील, त्यामुळे मराठी भाषेतले शब्द आणि हे शब्द याच्यातलं वेगळे पण कळायला लागेल आणि या पद्धतीने बोलींचं अस्तित्व हे समाजामध्ये टिकून राहू शकेल, असं एक माझं स्वच्छ मत आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे की व्यवहारामध्ये तिचा वापर वाढणं हे फार अवघड झालेलं आहे. कारण व्यवहारामध्ये आपण मराठी कमी बोलतो आणि इंग्रजी जास्त बोलतो. तर तिथे आपल्याला हा वापर कसा वाढवता येऊ शकेल आता असं लक्षात येत आहे. म्हणजे मागे आम्ही अकोल्याला जेव्हा हा जागर बोलीचा हा उपक्रम केला तेव्हा तिथे असं कोणीतरी मला म्हणालं, डॉक्टर चौरेस म्हणाल ते काय, की त्यांच्या गावामध्ये, बरोबर ना, हा, त्यांच्या गावामध्ये तिथले जे लोक आहेत तर तिथला जो वर्ग आहे म्हणजे यांच्या कलाली बोलीच्या व्यतिरिक्त जो वर्ग आहे ह्या वर्गाशी तो वर्ग कलाली बोलीतून बोलतोय. म्हणजे इथला व्यापारी वर्ग हा ग्राहकांशी कलाली बोलीतून बोलतोय. हे चांगलं चित्र आहे. आपल्याकडे काय आहे, आपण राजस्थानी, मारवाडी, पंजाबी, कोणी दाक्षिणात्य हे जर दुकानदार असतील आपल्याकडे तर आपण हिंदीतून त्यांच्याशी बोलायला जातो. आणि हे असे दुकानदार आहे त्यांच्या भागातले की ते स्वतःहून येणाऱ्या ग्राहकाशी कलालीतून बोलतात. म्हणजे हे कुठेतरी आपल्याला घडवून आणण्याची गरज आहे. या पद्धतीने आपल्याला बोलीचा वापर वाढवता येईल. समूह गटाचे मेळावे तर प्रत्येक बोलीचे होत राहतातच, पण त्याचबरोबर सभा संमेलन आयोजित करण्याची देखील गरज आहे. म्हणजे बोलींचं त्या समूह गटाच्या बोलीचं संमेलन व्हावं, जसं झाडी बोलीचं होतं. म्हणजे मला प्राचार्य डॉक्टर श्याम मोरकर इथे आहेत. झाडी बोलीच्या बद्दल मी विशेषत्वाने सांगेल की झाडी बोलीमधले अनेक मान्यवर अभ्यासक लोक हे दरवर्षी एकत्र येतात आणि एक मोठं संमेलन घडवून आणतात आणि त्यांचं नाट्य संमेलन तर हे विशेष आहे. ते असं म्हणजे त्यांच्या नाट्य संमेलनाविषयी मी पाहिलं, अनुभवलं, तेव्हा मला असं लक्षात आलं की मराठीच्या उत्तम नाट्य व्यवस्थेशी प्रतिस्पर्धा करण्याची क्षमता असणारी झाडीबोलीमधलं नाट्य संमेलन आहे. आणि मला हेही लक्षात आलं आहे की दरवर्षी किमान 35 ते 40 नाटकं लिहिला जातात. आणि कुठल्या तरी एका नाटकाचा प्रयोग आहे, मी सांगतो त्याचा, घायाळ पाखरा. घायाळ पाखरा या नाटकाचे प्रयोग 353 झालेले आहेत. आता मला सांगा, ही कृतिशील व्यवस्था आहे. एखाद्या झाडी बोलीतल्या घायाळ या सारख्या नाटकाचे 553 प्रयोग व्हावेत आणि ते केवळ चंद्रपूर, गोंदिया या परिसरात नव्हे, मुंबईमध्ये झाडी बोलीचे प्रयोग होतात. आणि त्यांचं म्हणजे बोलीविषयीचा किती अभिमान असावा याचं लक्षात घ्या. आणि तो केवळ बोलण्यापुरता नाही आहे, तो कृतीतून व्यक्त करतात. काही झालं तरी चालेल, पण जेव्हा झाडी बोलीचे नाट्य प्रयोग हे तिकडे होतात त्यावेळेला प्रत्येक रसिक हा खर्चाने तिकीट काढून नाट्यप्रयोगाला जातात. म्हणजे नाटककारही जगवतात आणि नाट्य कलावंतही जगवतात आणि त्याचबरोबर आपली बोलीही जगवतात. मित्र हो, हे सांगण्याचं कारण हे आहे की आपल्याला केवळ बोलून चालणार नाही आहे. या बोलीच्या संवर्धनासाठी जे अनेक प्रयोग करायचे आहेत त्या प्रयोगाच्या दिशेने आपल्याला काही एक विचार करण्याची गरज आहे. म्हणजे डॉक्टर श्याम मोरकर हे स्वतः कादंबरीकर पण आहे. लालगुंजी ही त्यांची झाडीबोलीतली कादंबरी आहे. बाजूला आमचे बाळासाहेब गुंजाळ बसलेले आहेत जे ऐराणी बोलीचा शब्दकोश ज्यांनी केलेला आहे. मागे डॉक्टर चौरे बसलेले आहेत ज्यांनी कलाली बोली आणि हिंदी बोलीचा शब्दकोश तयार केलेला आहे. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाली बोलीतून त्यांनी आता कविता लिहिलेल्या आहे. 75 कवितांचा संग्रह त्यांचा नुकताच बाहेर आलेला आहे. हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. बाजूला डॉक्टर काशीनाथ बराठे बसलेले आहे की ज्यांनी बोलींच्या व्याकरणावर अतिशय उत्तम काम केलेलं आहे. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही लक्षात घ्या की बोलींच्या संदर्भामध्ये आपल्याला अधिक उत्तम पद्धतीने काम करायचं असेल तर ही जी सगळी माणसं आहेत यांचं मार्गदर्शन हे अधिक महत्त्वाचं आहे की मला नेमकं काय करता येऊ शकेल बोलीच्या संदर्भामध्ये. बोलीच्या स्वतंत्र व्याकरणाचा एक मोठा ग्रंथ बाहेर यावा. म्हणजे आम्ही आमच्या मराठीच्याच व्याकरणाला अजून पचवू शकलो नाही आणि मराठीच्या उपबोली असणाऱ्या बोलींचं स्वतंत्रपणे व्याकरण होऊ शकतं. याचा अर्थ असा आहे
की अनेक बोलींचे व्याकरण असू शकतात. तर या व्याकरणामध्ये, वेगवेगळ्या बोलींच्या व्याकरणांमध्ये नेमका काय फरक आहे याचा विचार करण्याची गरज आहे. मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण ह्याच्यामध्ये काय फरक आहे नेमकं? म्हणजे अजूनही आमचं मराठीचं साहित्यशास्त्र हे रुजू शकलं नाही तुमच्या संस्कृतमुळे, लक्षात घ्या. डॉक्टर मागो देशमुख आणि डॉक्टर उषामा देशमुख यांनी मराठीचं साहित्यशास्त्र दोघांनीही अभ्यास करून चांगले 2 महत्त्वाचे खंड अभ्यासकांसमोर दिलेले आहेत. पण संस्कृतच्या पलीकडे आपलं व्याकरण जाऊ शकत नाही का? संस्कृतच्या पलीकडे आपलं साहित्यशास्त्र जाऊ शकत नाही का? याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आणि हे मी का म्हणतोय सर, तर प्रत्येक वेळेला एक तर आम्हाला संस्कृत दिसतं किंवा पाश्चात्य दिसतं, पण देशी काहीच दिसत नाही. आणि खरं म्हणजे उत्तम अशा प्रकारचं साहित्य हे देशीमध्ये आहे. उत्तम अशा प्रकारची विविध वाद साहित्याच्या संदर्भामधले हे आपल्याच देशामध्ये आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लोची व्याख्या आपण एवढी डोक्यावर घेऊन बसलोय की काय विचार मांडलाय बा. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो म्हणजे काव्य, उत्स्फूर्त भावनांचा आविष्कार म्हणजे काव्य. एकदा मी जेव्हा कवी नरेंद्रावर त्यांच्या याच्यावर लेख लिहित होतो साहित्यशास्त्रावर, तेव्हा माझ्या लक्षात आलंय की नरेंद्राने असं म्हटलंय की आतील आनंदू ओसंडून येतो आहे श्रीकृष्णाचे नी मिसे. ती ओळ बघितली आणि मला लक्षात आलं की अरे हे तर स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लोच आहे. आणि मग मी खाली आमचे डॉक्टर इंग्रजीचे प्राध्यापक मित्र होते कोरडे, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो कोणाचा आहे? वर्ड्सवर्थ. त्यांना मी असं म्हणालो की मला वर्ड्सवर्थचा कालखंड आठवेल ना. तर मी म्हटलं वर्ड्सवर्थचा कालखंड कोणता आहे? ते म्हणाले 18वें शतक. म्हटलं हे बघा, 13व्या शतकामध्ये आमच्या कवी नरेंद्राने हीच व्याख्या मांडलेली आहे वर्ड्सवर्थची. त्यांनी ती बघितली, ते म्हणाले हो. म्हटलं आणखी पुढे सांगतो, 16व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच मांडलेलं आहे की आतील आनंदू हा ओसंडून येतो आणि ते माझं काव्य आहे. तेव्हा त्यांनी एकच म्हटलं की आपण मराठी माणसं सगळं झाकून झाकून ठेवतो आणि इंग्रज सगळं ओपन करून ठेवतात. हे खरं आहे. मराठी माणूस एकमेकांना मागे खेचण्यामध्ये अधिक तरबेज असतो. हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. पुढे जातोय, मी सपोर्ट करतो असं कधी म्हणणार नाही. ते इंग्रजांनी केलं आहे. म्हणून मित्र हो, हे अशा प्रकारचं अनेक दृष्टीने महत्त्वाचं असलेलं जे वैभव आहे, भाषिक वैभव आहे, हे वैभव आपल्याला बोलींच्या मधून लक्षात घ्यायचं आहे. मराठी भाषा जी विकसित झालेली आहे, म्हणजे तिच्यामध्ये ज्ञानदेवांनी जे रसवंतीचं सौंदर्य बघितलेलं आहे, त्या सौंदर्य बघण्याच्या मागे ह्या मराठीच्या उपजत अशा प्रकारच्या बोली असू शकतील याचाही विचार करण्याची गरज आहे. मित्र हो, हे अशा प्रकारचे अनेक संदर्भ हे बोलण्यासारखे आहेत. मी बोलींच्या अनुषंगाने अधिक गंभीरपणे आपण सगळ्यांनी विचार करावा. हे अनेक प्रकल्प आहेत. वेळेच्या अभावी मी ते आटोपतं घेतलेलं आहे, कारण बराच वेळ झालेला आहे. उद्घाटन सत्रच आपलं सुरुवातीला उशिरा सुरू झालं. डॉक्टर रमेश वरखेडे यांची आपण वाट बघत होतो आणि आपण सुरू करूया नंतर, त्यामुळे ते थोडं लांबवलं आम्ही. तर त्यातले काही संदर्भ फक्त मी पेरलेले आहेत. अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारची मांडणी जोशी सरांनी केलेली आहे आणि 3 दिवस चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने हे आम्ही काही अर्धवट सोडलेले जे संदर्भ आहेत ते अधिक पूर्णत्वाला नेण्याचं काम आपण निश्चितच सगळे मिळून करणार आहोत. भाषा, बोली, मराठी भाषा मंत्रालय आणि मराठी भाषा विद्यापीठ यामागे आपण खंबीरपणे उभे राहिलात तरच मराठी भाषेचं आणि बोलीभाषांचं सौंदर्य
आपण पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं समृद्ध अशा प्रकारचं कार्य निश्चित करू शकू. आपण इथे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलात आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालात, आम्हाला प्रेरणा दिली आणि मला स्वतःलाही ऐकून घेतलं बराच वेळ. त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जसं सरांनी सांगितलं, उद्घाटन समारोह हा समारोपाकडे आता आलेला आहे. मी तत्पूर्वी बीजभाषणासाठी उपस्थित डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ पुणेचे कुलगुरू डॉक्टर प्रसाद जोशी, तसंच मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावतीचे कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर, तसंच माननीय डॉक्टर सुबोध भांडारकर आणि भाषा संचालक माननीय श्री अरुण गीते यांचे मनपूर्वक आभार मानते.